Guys, can you hear me? Good evening, everyone. आवाज येतोय सर्वांना? Yes, no, maybe. Hello, guys. Can you hear me, guys? Great, great, great. सर्वांना आवाज येत असेल तर काइंडली रिप्लाय द्या. माझी स्क्रीन दिसते? आर यू एबल टू सी माय स्क्रीन? Awesome. I hope you must have enjoyed your Sunday. सर्वांनी आपापला संडे एन्जॉय केलेला असेल. आय एम वेटिंग फॉर सम मोर पार्टिसिपेंट्स, गाइस. अजून लोक हळूहळू जॉईन होत आहेत. पीपल आर गेटिंग जॉईन स्लोली. आज आपण ऍक्च्युली बेसिक पासून चालू करतोय. मी असं समजून चालणार आहे, पीपल आर अननोन, त्यांना काहीच माहित नाही इंग्लिश बद्दल. सो जसं मी काल बोललेलो, सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्यरचना वगैरे, त्याच्यापासून आपण आज जम्पअप करतोय पुढे. व्हेरी बेसिक ऑफ एन इंग्लिश. इंग्लिशचा जो बेस असतो, पाया असतो. इन इंग्लिश वी कॉल इट ॲज सेंटेन्स फॉर्मेशन. मराठीमध्ये आपण त्याला वाक्यरचना बोलतो. कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात? So let me turn on my videos. I hope everyone is able to see my face. सर्वांना माझी स्क्रीन दिसते? इज माय व्हॉइस क्लिअर? माझा आवाज क्लिअर आहे गाइज? माझा आवाज क्लिअर येतो सर्वांना? एनी डिस्टर्बन्स? काय डिस्टर्बन्स वगैरे, बॅकग्राऊंड नॉईज, एव्हरीथिंग सर्व क्लिअर आहे? गुड 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 गुड. स्टिल 5 minutes more to go. अजून 5 मिनिटं बाकी आहेत. I'll begin the session sharp at 8 o'clock. बरोबर 8 वाजता मी स्टार्ट करेन. Okay. Hello, Sushil sir. How are you? Visham, Pratibha ma'am. I hope everyone is good. Vaishnav, I hope all is good. Tejas, Sushil sir, can you hear me? आवाज येतोय? Sneha, Navnath sir, can you hear me? आवाज येतोय नवनाथ sir? Shashank, can you hear me? आवाज येतोय? Great, great. Thank you. Thank you, Navnath sir. Thank you. Pratibha madam, thank you for your response.
Hey Bhavesh, how are you? Okay. Good evening to all of you guys. I hope everyone must have enjoyed their Sunday. आशा करतो सर्वांनी आपापला संडे एन्जॉय केला असेल. सो कमिंग टू द पॉइंट, इंग्लिश स्पीकिंग आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये टू मेक युअर करिअर्स, टू गेट द बेटर जॉब्स, देन एक आपला स्टॅटस, आपला दर्जा, उत्तम दर्जा मिळवण्यासाठी मार्केटमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या रिलेटिव्ह मध्ये, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये आपल्याला इंग्लिश म्हणजेच इंग्रजी भाषेची गरज असते. सर्वांना आपापल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या करिअरचा, आपल्याला आपल्या भविष्याचा, आपल्या गुडविलचा पण थोडा विचार करावा लागतो. आणि त्यासाठी आपल्याला इंग्लिश लँग्वेज ची खूप गरज आहे. 21व्या शतकामध्ये वी आर इन द 21st century राईट नाव. वन्स अपॉन अ टाइम वी हॅड बीन रूल्ड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. एकेकाळी आपल्याला यु नो गुलामाप्रमाणे एक वागणूक मिळत होती. So we had been ruled by very rudely by the British government. Now we are overcoming on them. आता आपण त्यांच्यावर ओव्हरकम करतोय, त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपला देश, आपल्या देशातील लोक, in term of development, in term of earning the monies and all. So just because of guys language, pronunciations, fluency, communication, many things come into picture. बऱ्याच गोष्टी पिक्चर्स मध्ये येतात. ठीक आहे. सो मी आय एम जस्ट स्टार्टिंग फ्रॉम बेसिक गाइज. मी एकदम बेसिक पासून चालू करणार आहे. 3 minutes मोर टू गो. अजून 3 मिनिटं बाकी आहेत. Anyone has questions? Most welcome. क्वेश्चन्स असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता. हॅलो जयंत सर, हाव आर यू? जयंत सर कसे आहात तुम्ही? ध्रुव, हाव आर यू? तर आज आपण बेसिक पासून चालू करायचं आहे गाईस. सेंटेन्स फॉर्मेशन जसं मी काल वर्बली सांगितलेलं, आज मी नोट्स बनवलेले आहेत आणि त्यातून माझी स्क्रीन मी ऑलरेडी प्रेझेंट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. मला आज तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशनचे 3 मुख्य प्रकार आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. वाक्यरचना, कारण वी नेव्हर थिंक अबाउट अन इंग्लिश इन टर्म ऑफ ग्रामर अँड सेंटेन्स फॉर्मेशन. आपण इंग्लिश बद्दल विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करतो. आपण बोलताना किंवा आपले मेसेजेस टाइप्स करताना, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये चॅटिंग करताना, ईमेल्स वगैरे लिहिताना आपण काही गोष्टीचा विचार करत नाही. बट जेव्हा आपण रिअल टाइम मार्केटमध्ये उतरतो, जेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यायला मार्केटमध्ये उतरतो, त्यावेळेला आपल्याला कळतं हा बाबा आपण किती वीक आहोत, किती पाठीमागे आहोत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न इन डे टू डे लाईफ. त्यामुळे मी आज बेसिक पासून चालू करणार आहे. बेसिक्स ऑफ एन इंग्लिश. क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करू शकता. आय विल स्टार्ट अन एक्सप्लेनेशन्स. प्रत्येक टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. मी एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, मी ऍडिशनल एक्झाम्पल्स पण सांगेन आणि त्याचा लँग्वेज मध्ये वापर कसा होणार, स्पीकिंग मध्ये त्याचा वापर कसा होणार, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करेन. जे कोणी हिंदी असतील गाईज, दोज हू आर इन हिंदी, आय कॅन टॉक इन हिंदी लँग्वेज ॲज वेल. म्हणजे मी जे इंग्लिश मध्ये बोलणार ते मराठीमध्ये कन्वर्ट करणार, पुन्हा ते हिंदीमध्ये पण कन्वर्ट. सो डोंट वरी अबाउट दॅट.
Yes, yes, yes. Those who want to note, they can note in notebook as well. Notebook, pen and paper handy now. You can start writing. I hope everyone is able to see my screen. I hope सर्वांना माझा आवाज क्लिअर असेल. चला आपण स्टार्ट करूया गाइस. लेट्स स्टार्ट. जसं मी काल इंट्रोडक्शन दिलेलं गाइस, जैसे मैंने कल इंट्रोडक्शन दिया था, सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्य रचना, त्यात जो इंग्लिशचा बेस असतो, पाया असतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ग्रामर्स येतं, टेन्सेस येतात, ऍडव्हान्स ग्रामर्स येतं. सो आज आपण इंग्लिश मध्ये वाक्य बनवताना तसं बघायला गेलं तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश याच्यामध्ये लॉजिकल डिफरन्स नाही आहे, बट यू कॅन अंडरस्टँड द स्लाइट डिफरन्स. जसं आपण काही वाक्य मराठीमध्ये बोलतो त्याप्रमाणे काही लोक इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात, वर्ड टू वर्ड, शब्दशः. मिनिंगलेस वाक्य, जसं आता मी एक सिंपल वाक्य तुम्हाला देतो, जसं मी बोललो, फॉर एक्झाम्पल, मी इंग्लिश शिकवत आहे, एक मराठी वाक्य आहे. जर मी ते शब्दशः मराठीमध्ये वर्ड टू वर्ड जर ट्रान्सफर करायला गेलो, मी आय इंग्लिश शिकवत, टीचिंग, आहे इज, म्हणजे अर्थ बघा कसा होतो. सो दॅट इज द वे. जसं आपण मराठीमध्ये बोलतो तसं शब्दशः आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकत नाहीये. त्याचे फॉर्म्युले असतात, त्याचे स्ट्रक्चर्स असतात वाक्यांचे, आणि ते वाक्य बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते त्याच्याबद्दल मी आज नोट्स क्लिअर केलेले आहेत. तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता. रेकॉर्डिंग आहे, लेक्चर्स रेकॉर्ड होतोय. जे जे लोक लेक्चर्स मिस करतील त्यांना रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड केली जाईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, whenever you get free time, you can go through that particular recording. तुम्ही त्या पर्टिक्युलर रेकॉर्डिंग मध्ये बघू शकता कशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे, कशा प्रकारे समजवलेलं आहे. हाऊ आय हॅव एक्सप्लेन, यू कॅन गो टू दॅट पर्टिक्युलर रेकॉर्डिंग. तुम्ही त्या पर्टिक्युलर रेकॉर्डिंग मध्ये जाऊन तुम्ही समजण्याचा प्रयत्न करू शकता, आणि जेव्हा माझा नेक्स्ट लेक्चर असेल त्यावेळेला तुम्ही ते डाऊट्स पुन्हा क्लिअर करू शकता. बट हू विल मिस द लेक्चर, ओनली फॉर देम. बट जे लाईव्ह मध्ये जॉईन होतात गाईस, तो तिथे पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, नो डाऊट अबाउट दॅट. चला आपण स्टार्ट करूया गाईस. सेंटेन्स फॉर्मेशन, द वे वी फॉर्म द सेंटेन्स, ज्याप्रमाणे आपण वाक्य बनवतो त्याला आपण सेंटेन्स फॉर्मेशन बोलतो. देयर आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स व्हाईल फॉर्मिंग द सेंटेन्स. कोणतंही वाक्य बनवताना 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. 3 गोष्टी, 3 थिंग्स आर रियली इम्पॉर्टंट गाइस. ओके, कौन कौन से 3 गोष्टी गाइस? कौन कौन सी जो 3 चीजें हैं जो सेंटेंस बनाते टाइम पे इंग्लिश में वाक्य बनाते समय महत्वपूर्ण होती है. इंग्लिश मध्ये वाक्य बनवताना त्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत. माझा आवाज क्लिअर येतोय का? पुन्हा एकदा मी विचारतोय, एम आय ऑडिबल एव्हरीवन गाइस? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? येस, नो, सर्वांनी रिप्लाय द्या गाइस. समजलं पाहिजे, हे आपलं इंटेन्शन असेल. आपण काय कमवण्याच्या नादाने हा क्लास चालू केलेला नाहीये. आय हॅव बीन इनटू एन इंग्लिश स्पीकिंग फ्रॉम लास्ट 12 to 13 इयर्स. तर चालू करण्याचा पर्पज वेगळा आहे, ठीक आहे. नॉट ओनली अर्निंग द मनी बट ऑल्सो मेकिंग इंटेन्शन क्लिअर गाईस. स्टुडंट लोकांचं इंटेन्शन क्लिअर करणं, त्यांना लाईफ मध्ये काहीतरी मिळवता आलं पाहिजे, काहीतरी कमवता आलं पाहिजे, कोणत्या तरी चांगल्या कंपनीमध्ये सेट होता आलं पाहिजे. दॅट इज माय इंटेन्शन. Don't worry, Sujal. Don't worry. Don't worry about cameraman. ओके, सेंटेन्स फॉर्मेशन स्क्रीनवरती दिसतात तुम्हाला बघा गाईज.
देयर आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स वाइल फॉर्मिंग द सेंटेन्स. कोणतंही वाक्य बनवताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. व्हेरी व्हेरी बेसिक्स. ओके, एकदम बेसिक्स इंग्लिश स्पीकिंगचा गाइस. 3 गोष्टी: सबजेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. एक स्ट्रक्चरच असतो, त्याचा फॉर्म्युला असतो. सब्जेक्ट करता, ज्याने वाक्याची सुरुवात होते. द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच इज डिस्क्राइब बाय द वर्ब. समजा माझ्याकडे एक वर्ब आहे, फॉर एक्झाम्पल खेळणे, लिहिणे, वाचणे. समजो मेरे पास एक क्रियापद है, खेलना, कूदना, डान्स करना, पढ़ना. इफ आई वॉन्टेड टू फॉर्म द सेंटेन्स, जर मला ते वाक्य बनवायचं असेल त्याचा वापर करून, अगर मुझे उसका यूज करके सेंटेन्स बनाना है, ओके, मैंने डेफिनेशन में क्लियरली दिया है, मी माझ्या डेफिनेशन मध्ये क्लियरली लिहिलंय. सब्जेक्टची व्याख्या बघा काय गाइस. द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच इज डिस्क्राइब बाय द वर्ब. वाक्याचा असा भाग जो क्रियापदाद्वारे वर्णनित केला जातो किंवा त्याचा उल्लेख केला जातो, त्याला आपण सब्जेक्ट बोलतो. ठीक आहे. नाउ देयर इज अ ह्यूज लिस्ट ऑफ सब्जेक्ट गाइस. ओके, सब्जेक्टची एक पूर्ण मोठी लिस्ट आहे. ते आपण नाउन आणि प्रोनाउनच्या लिस्टमध्ये आपण शिकूया. ओके, त्याच्यावर मी एक वेगळा सेशन घेणार आहे. सब्जेक्ट म्हणजे कोणाचं नाव असू शकतं. सब्जेक्ट मतलब किसी का नाम हो सकता है गाइस. सब्जेक्ट मतलब प्रोनाउन हो सकता है. नॉन लिविंग थिंग्स भी हो सकती है, लिविंग थिंग्स भी हो सकती है. नॉन लिविंग के अंदर आपण फॅन बोलते हैं, बुक्स बोलते हैं, टेक्स्ट बुक, बऱ्याच काही गोष्टी आहेत. लिव्हिंग थिंग मध्ये अजय, विजय, तो, ती, ते, मी, आम्ही, आय, वी, यू, दे, देम. दिस ऑल आर कम्स अंडर सब्जेक्ट. ह्या सर्व गोष्टी सब्जेक्ट मध्ये येतात. ठीक आहे. सो either you guys can note down my definition or you can get the screenshot, whichever is comfortable for you. जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल, जे तुम्हाला सोपं वाटेल. पण लक्षात ठेवा, काही लोकांना सब्जेक्ट म्हणजे काय माहितीच नसतं. जेव्हा आपण वाक्य बनवतो, आता काही लोकांना एक्झाम, जसं कोणी एमपीएससीची एक्झाम देत असतो, कोणी युपीएससी एक्झाम देत असतो, कोणी क्वांटिटेटिव्ह एक्झाम देतात, किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी मिस करतो. ठीक आहे. त्यामुळे आपण बेसिक पासून शिकतोय. एकदम स्टार्ट ऑफ दी द माइंडसेट शुड बी क्लिअर. माइंडसेट आपला क्लिअर असला पाहिजे की बाबा हा बेस आपला जर क्लिअर असेल, हा बेस आपला जर स्ट्रॉंग असेल, तर आपलं फाउंडेशन चांगलं होणार आणि पुढची जी इंग्लिशची बिल्डिंग आहे ते आपण आजच्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण बिल्डअप करू शकतो. हम लोग उसको अच्छे से बिल्डअप कर सकते हैं. दॅट इज सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट मध्ये मी 3 गोष्टी मेन्शन केल्या आहेत. देर आर 3 थिंग्स विच आय हॅव मेन्शन अंडर सब्जेक्ट गाइस. एक नाउन म्हणजे नाम, अ पर्सन, व्यक्ती, प्लेस, जगह, ठिकाण, थिंग, गोष्टी, वस्तू, और आइडियाज. आइडियाज म्हणजे युक्ती. एग्जाम्पल ब्रैकेट मध्ये मी टाकलेले आहेत बघा तुम्ही. मैंने ब्रैकेट में एग्जाम्पल मेंशन किया है. डॉग, सिटी एंड हैप्पीनेस. ओके, नेक्स्ट पार्ट जो सब्जेक्ट मध्ये येतो तो असतो प्रोनाउन, जिसको हम लोग मराठी हिंदी में सर्वनाम बोलते हैं. ठीक आहे. त्यामध्ये काय काय येतं, त्यामध्ये काय काय येतं गाइस. वर्ड्स दॅट रिप्लेस नाउन. आता प्रोनाउन जो कंटेन आहे तो मी पार्ट ऑफ स्पीचच्या डेफिनेशन मध्ये पण मी एक्सप्लेन करेन. पण लक्षात ठेवा, प्रोनाउनचा वापर खूप होतो इंग्लिश स्पीकिंग मध्ये. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेशन फॉर एन इंग्लिश स्पीकिंग विच इज कॉल्ड एज प्रोनाउन. इंग्लिश स्पीकिंग के लिए प्रोनाउन बहुत जरूरी है. आई टेल यू व्हाई. मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो गाइस, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की प्रोनाउनचा वापर का, आय मीन कशा प्रकारे होतो. उदाहरणार्थ, जसं तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये समजा इंटरव्यूला गेलाय. ऐसा एज्यूम करो कि आप एक कंपनी में इंटरव्यू के लिए गए हो. ठीक है. अगर आपको टॉपिक दिया, से टॉपिक राउंड चालू है, आपको बोला चलो आपके विलेज के बारे में बात करके दिखाओ. आपके विलेज, तुमच्या गावाबद्दल मला इंग्लिश मध्ये एक 10 वाक्य बोलून दाखवा, किंवा मला मुंबई सिटी बद्दल एक 10 वाक्य बोलून दाखवा. ठीक आहे. तर स्टुडंट लोकांचं इंटेन्शन असतं, मी काही वाक्य बोलतोय, थोडीशी फास्ट बोलतोय, फक्त मी प्रोनाउनचा यूज तुम्हाला समजवतोय. प्रोनाउन का वापर मैं आप लोगों को समझा रहा हूं. जस्ट लिसन इट केयरफुली. Mumbai city. Okay, Mumbai is one of the biggest city in Maharashtra. Mumbai is economical capital of Maharashtra. There are lots of places in Mumbai. Mumbai is much popular as a visiting place. मी आता 4 वाक्य बोललो, त्या 4ही वाक्यामध्ये मी मुंबई 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 बोललो. बरोबर. म्हणजे जे रिपीटेशन ऑफ नाउन होतं ना, ते अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो. जो रिपीटेशन ऑफ नाउन हो रहा है वो अवॉइड करने के लिए अपन इंग्लिश लैंग्वेज में प्रोनाउन यूज करते हैं. अँड दॅट प्रोनाउन इज कॉल्ड एज सब्जेक्ट. त्याच प्रोनाउनला म्हणजे सर्वनामला आपण सिंपल भाषेमध्ये करता बोलतो, सब्जेक्ट बोलतो.
आता काही लोकांच्या मनात येतात सर सब्जेक्ट म्हणजे विषय. ठीक आहे, तुमच्या स्टडीमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये सब्जेक्ट म्हणजे विषय, बट इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण सब्जेक्ट म्हणजे करता ज्याने वाक्याची सुरुवात होते किंवा ज्याचा वापर क्रियापदाद्वारे केला जातो त्याला आपण काय बोलतो, सब्जेक्ट. ठीक है, सब्जेक्ट मध्ये तीन गोष्टी येतात गाइस, उसके अंडर तीन चीजें आती है सब्जेक्ट के अंदर, नाउन, नाम, प्रोनाउन, सर्वनाम, एंड नाउन फ्रेजेस. नाउन फ्रेजेस, फ्रेजेस म्हणजे वेगवेगळी वाक्य. फ्रेजेस म्हणजे काय, वेगवेगळी वाक्य. फ्रेजेसचा अर्थ, जिसको अगर फ्रेजेस का मीनिंग पता नहीं है, अलग अलग सेंटेंसेस. ठीक है, मैंने मेरे डेफिनेशन में भी लिखा है, आप लोग देख सकते हो. प्रोनाउन का देखो, वर्ड दैट रिप्लेस द नाउन. Example, he, she, it, they. Noun phrases, group of words that function as noun. Example, the tall building, my best friend, my best friend, my best friend. क्या है, फ्रेज है. काय आहे ते, फ्रेज आहे. बरोबर. द टॉल बिल्डिंग, द टॉल बिल्डिंग, उंच इमारत, उसको बोलते हैं गाइस नाउन फ्रेजेस. वन ऑफ माय फ्रेंड, माझा एक मित्र, मेरा एक फ्रेंड. ओके, सो फार एनी क्वेश्चन, आतापर्यंत काय डाउट आहे, अभी तक किसको कोई क्वेश्चन है इसके ऊपर गाइस, डाउट? प्लीज टाइप द मैसेज, चैट बॉक्स इज ओपन. एवरीवन गाइस, एवरीवन. राइट, गुड टू नो दॅट. कोणाला डाऊट नाही असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा बिंदास. आपला नेक्स्ट सेशन आहे वाक्य रचनेचा, सेंटेन्स फॉर्मेशनचा. वर्क, वेरी वेरी इंपॉर्टेंट, मार्क इन योर माइंड गाइस. वर्क, क्रियापद, आपके दिमाग में बिठा दो. वर्क, वर्ड, यू नो, वर्ब जो वर्ड है, कितने अल्फाबेट है उसमें, 4. त्याच्यामध्ये 4च अल्फाबेट है. अरे वर्ब किती छोटा वर्ड है, कितना छोटा सा वर्ड है, ऐसा तुम लोग को सबको लगता है, असं तुम्हाला वाटतं, पण त्याचा मिनिंग, त्याचा यूज खूप मोठा आहे. बोलतो ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, मूर्ती लहान आणि कीर्ती महान. त्याचप्रमाणे वर्बचा वापर आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये. लक्षात ठेवा, रिमेंबर इन युअर माइंड. प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक कम्युनिकेशन मध्ये, प्रत्येक ईमेल मध्ये, हर एक सेंटेंस में, हर एक कम्युनिकेशन में, हर एक ईमेल में, हर एक कॉन्वर्सेशन में वर्ब आता ही है. क्रियापद येतच, ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल. आय कॅनॉट गो इन युअर ब्रेन अँड सेट, मी तुमच्या डोक्यात जाऊन बसू शकत नाही. वर्ब इज प्युअरली डिपेंड्स ऑन युअर ओन माइंडसेट. क्रियापद आपण किती पाठांतर करायची ते तुमच्या ओन माइंडसेट वर डिपेंड आहे. लक्षात ठेवा, ज्यादा से ज्यादा वर्ब याद करोगे उतना तुम लोग स्मार्ट इंग्लिश बोल सकते हो. जास्तीत जास्त शब्दार्थ, जास्तीत जास्त क्रियापद जेव्हा तुम्ही पाठांतर करणार, तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश बोलू शकता. यु नो, स्मार्ट इंग्लिश म्हणजे काय माहिती आहे? स्मार्ट इंग्लिश म्हणजे स्मार्ट ओकॅबलरी. स्मार्ट ओकॅबलरी म्हणजे चॉईस ऑफ वर्ड, चॉइस ऑफ वर्ड. आणि चॉइस ऑफ वर्ड आपल्याला केव्हा येतं? चॉइस ऑफ वर्ड अपने को कब आता है गाइस? जब अपने पास वर्ब का भंडार रहेगा, वोकैबुलरी अपने दिमाग में बहुत सारा रहेगा. Why people are feeling that, sir, I can talk in English, but I cannot talk fluent English. असे बरेच लोक बोलतात, ऐसे बहुत सारे लोग बोलते हैं, सर मैं बात कर सकता हूँ, सर मी बोलू शकतो, पण मी विचार करायला गेलो की मग मी विसरून जातो, मग वाक्य येत नाही, मग हे चुकतं, मग ते चुकतं, मग फंबल्स येतात अधून मधून. जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ ओकॅबलरी स्किल, माय डिअर फ्रेंड. फक्त ओकॅबलरी स्किलची कमतरता असल्यामुळे, ते तुमच्याकडे वर्ब्स नसल्यामुळे, मग तुम्हाला समजा आता काही लोक जॉब वाले पण आपल्याकडे जॉईन असतील, त्यांना ईमेलवर क्लायंट, समजा एखादा फॉरेनर क्लायंट आहे तुमच्या ऑफिसचा, तुमच्या कंपनीचा, त्याने समजा एक एस्केलेशन ईमेल तुमच्या बॉसला पाठवलाय. अगर उसने तुम्हारे बॉस को कोई एस्केलेशन ईमेल भेजा है, अगर उसको रिप्लाई देना है, इट्स रियली टफ, इट्स रियली टफ, बिकॉज लेस ओकॅबलरी स्किल. तुमची ओकॅबलरी स्किल कमी असल्यामुळे. ओके वैशाली, मी तुला स्क्रीन पुन्हा प्रेझेंट करेन, पाठीमागचे ते जे तुझं लिहायचं बाकी असेल
ते लिहून घेऊ शकतेस नंतर, किंवा तू त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतेस. ठीक आहे, त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट पण घेत जा मोबाईलवर. तर मी वर्ब बद्दल बोलत होतो. आई वॉज टॉकिंग अबाउट द वर्ब. मैं वर्ब के बारे में बात करता हूँ. ओके, इट्स अ हेल्पिंग वर्ब. इज जो है वो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब दोनों का रोल प्ले करता है. नीतू 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 एंड जिया, जो इज है वो हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब दोनों का रोल प्ले करता है. उसके ऊपर मैं अलग से सेशन लेने वाला हूँ. त्याच्यावर मी एक वेगळा सेशन करना है. हेल्पिंग वर्ब इज वेरी वास्ट कॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल हेल्पिंग वर्ब, यू नो, टू बी, टू डू, टू हैव, त्याच्यावरती आपण वेगळा घेऊया. उसके ऊपर हम लोग अलग से सेशन लेंगे. लेट्स गो स्टेप बाय स्टेप गाइस, स्टेप बाय स्टेप. ओके, सो नाउ आई एम एक्सप्लेनिंग अबाउट द वर्ब. वर्बचा पहिला मेन कॉन्सेप्ट काय समजून घ्या. वर्ब का पहिला मेन कॉन्सेप्ट क्या है समझ के लो. क्रियापद, जो वर्ड अपनी एक्शन को दिखाता है, कृति को दिखाता है. द वर्ड विच वी कैन यूज टू शो एन एक्शन इज टेकिंग प्लेस. रिपीट करतोय. द वर्ड विच वी कैन यूज टू शो एन एक्शन इज टेकिंग प्लेस. असे शब्द आपण जे वापरतो लँग्वेज मध्ये आपल्या क्रिया दाखवण्यासाठी, आपल्या कृती दाखवण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज वर्ब. वर्ब हॅज डिफरंट टाइप्स. क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार असतात. एक मेन वर्ब, एक हेल्पिंग वर्ब. आणि हेल्पिंग वर्बचे पण 3 टाइप्स असतात. टू बी, टू डू अँड टू हॅव. हे आपण सेशन 1 बाय 1 घ्यायचे आहेत. पार्ट ऑफ स्पीचचे टोटल 9 टाइप्स असतात. त्यामध्ये मी डिटरमायनर ऍडिशनली ऍड केलाय गाइस. डिटरमायनर जसं माय असतं, हिज असतं, हर असतं, युअर असतं. ओके, सो डिटरमायनरवर जास्त फोकस न करता तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट पार्ट ऑफ स्पीचचे पहिले सगळे समजून घ्यायचे आहेत, ज्याचा वाक्यामध्ये वापर होतोच. ठीक है, तर आपण आता वर्ब समझून घेतोय की बाबा वर्ब का वापर क्या है, वर्ब का यूज क्या होने वाला है कम्युनिकेशन में, और हम लोग को किस तरीके से उसको याद करना है, आपल्याला कशा प्रकारे त्याला ऍटलिस्ट दिवसातून गाइस 5 शब्दार्थ पाठांतर करायचं. 5. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. ऍक्च्युअली टोटल देर आर 6 फॉर्म. फॉर एग्जाम्पल एक सिंपल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. टू राइट म्हणजे लिहिणे. ठीक है, टू राइट मतलब लिखना. टू राइट ये जो है आपका मेन फॉर्म हो गया. राइट वर्ब 1 हो गया. रोट वर्ब 2. रिटर्न वर्ब 3 और पास्ट पार्टिसिपल, पीपी बोलते हैं उसको. राइटिंग आयएनजी फॉर्म या प्रेझेंट पार्टिसिपल, त्याला आपण आयएनजी फॉर्म पण बोलतो आणि प्रेझेंट पार्टिसिपल पण बोलतो. आणि एंडिंगला राइट्स, WRITES, यस और ईएस फॉर्म बोलते हैं उसको. काय बोलतो आपण, यस किंवा ईएस फॉर्म. असे क्रियापदाचे, एका मुख्य क्रियापदाचे 6 वेगवेगळे रूप असतात. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला 3 फॉर्म माहित आहेत त्याचे. ओके, राइट, रोट, रिटर्न, डू, डिड, डन. लाइकवाइज ऐसे भरपूर क्रियापद है. इस तरीके से बहुत सारे क्रियापद है इंग्लिश लैंग्वेज में. वो मेरी स्क्रीन दिख रही है सबको? माझी स्क्रीन सर्वांना दिसते गाइस? यस, नो, मे बी. प्लीज टाइप इनटू द चैट बॉक्स गाइस. माझा आवाज क्लियर येतोय? इज माय वॉइस क्लियर फॉर एवरीवन? माझा आवाज सर्वांना क्लियर आहे? इज माय वॉइस क्लियर फॉर एवरीवन? ग्रेट, great. Good to know, guys. Good to know about that. Good to know. I really appreciate that. Thank you so much for your valuable response, team. I appreciate your response. Okay. Parth, don't worry about the camera. Okay. So now, verb, regular main verb, irregular main verb, helping verb, to do, to be, and to have. हे आपल्याला ह्याचा मी सेशन वेगळा घेणार गाइस. डोंट बी पॅनिक. मी वर्ब वरती एक वेगळा सेशन घेईन. त्यामध्ये मी तुम्हाला ट्रान्झिटिव्ह वर्ब शिकवणार, इनट्रान्झिटिव्ह वर्ब शिकवणार, टू बी फॉर्म, टू डू फॉर्म, टू हॅव फॉर्म, रेग्युलर मेन वर्ब, इररेग्युलर मेन वर्ब. ठीक आहे. सध्या समजून घ्या, वर्ब म्हणजे असे शब्द, अभी ऐसा समझ के ले लो की बाबा कोई भी सेंटेंस अगर हमें बनाना है, कोणतंही वाक्य आम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये जर बनवायचं असेल, ड्राफ्ट करायचं असेल, तर वर्बची खूप गरज असते. बिना वर्बचं तुम्ही ते वाक्य बनवू शकत नाही. Without verb, you cannot form without verb, you cannot form any single sentence. Remember in your mind. ठीक है.
यू गाइज कॅन लुक ॲट माय डेफिनेशन ऑन माय स्क्रीन. तुम्ही स्क्रीनवरती डेफिनेशन बघू शकता. त्यामध्ये मी छोटेसे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बघा. आणखी एक आता मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वर मी जम्प करतोय गाइज. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. Trust me, guys. It's kind of big challenge to understand or recognize the object in the given sentence. दिलेल्या वाक्यामध्ये किंवा तुम्ही जे वाक्य बनवताय दिए गए सेंटेंस में या आप लोग जो सेंटेंस बना रहे हो उसमें ऑब्जेक्ट को पहचानना इट्स अ काइंड ऑफ चैलेंज फॉर द पीपल. नाउ व्हाई इट इज चैलेंज? असं का? ऑब्जेक्टचा पहिला अर्थ समजा की ऑब्जेक्टचा इम्पॉर्टन्स काय आहे इंग्लिश वाक्यामध्ये. वाक्य बनवताना उसका यूज क्या है, उसका इम्पॉर्टन्स क्या है. फर्स्ट ट्राय अँड अंडरस्टँड दॅट. पहिले ते समजून घ्या. मी ऑब्जेक्टची डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी माझ्या स्क्रीनवर डेफिनेशन मेन्शन केलेली आहे. इज माय व्हॉइस क्लिअर गाइज? माझा आवाज क्लिअर आहे? कोणाला आवाज डिस्टर्बन्स होत असेल तर यू गाइज कॅन चेक युअर नेटवर्क ॲज वेल गाइज. तुम्ही तुमचा नेटवर्क पण चेक करू शकता. जर तुमच्या वायफायला किंवा नेटवर्कला इश्यू असेल तर माझा आवाज तुम्हाला क्लिअर येणार नाही. म्हणून मी प्रत्येक 2-2 मिनिटाने किंवा 3-3 मिनिटाने जस्ट मी काउंटर क्वेश्चन विचारतोय, माझा आवाज क्लिअर येतोय का, मेरा आवाज सबको क्लियरली आ रहा है या नहीं. आई एम आस्किंग फॉर एवरीवन. All right. Good to see your response, guys. Okay. Now I'm talking about an object. मी ऑब्जेक्ट बद्दल बोलतोय. अभी मैं ऑब्जेक्ट के बारे में बात कर रहा हूं. Look at my definition, guys. A noun or pronoun that complete the meaning of the sentence or receive the action of verb. म्हणजे असं नाउन किंवा असं प्रोनाउन जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतं किंवा क्रियापदाची ऍक्शन रिसीव्ह करतं. दॅट इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ सिंपल. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल, तुम्हारे दिमाग में सवाल रहेगा, सर हम ऑब्जेक्ट पहचाने कैसे? आम्ही ऑब्जेक्ट ओळखणार कसं? सिंपल ट्रिक्स टू अंडरस्टँड द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट समजण्यासाठी मी तुम्हाला सिंपल ट्रिक्स देतोय. वाक्यातील क्रियापदानंतरचा जो भाग असतो त्याला तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारा किंवा हुमने प्रश्न विचारा. व्हॉट म्हणजे काय, हुम म्हणजे कोणाला. ओके. त्या दोन शब्दाने जेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचारता, जब वो 2 वर्ड से आप लोग उसको सवाल पूछते हो तो आपको ऑब्जेक्ट मिलता है. क्या मिलता है आपको? ऑब्जेक्ट मिलता है. अभी डायरेक्ट ऑब्जेक्ट क्या है, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट क्या है, वो अलग पार्ट है. ठीक है. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टैंड इन द गिवन सेंटेंस. आता काही लोग, कुछ स्टूडेंट्स जब ग्रामर में 12th में या फिर कोई कॉम्पिटिटिव एग्जाम में 10th में उनको एक्टिव टू पैसिव करने नहीं आता. वाक्याचा वॉइस स्किल में क्यों नहीं आता है? बिकॉज त्यांना ऑब्जेक्ट ओळखता येत नाही, उनको ऑब्जेक्ट पहचानने नहीं आता है. रिमेंबर, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. किंवा ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याने वाक्याचा तुमचा अर्थ पूर्ण होतो किंवा क्रियापदाची ऍक्शन्स रिसीव्ह होते त्याला मिळते. जो पार्ट अपने वाक्य का मीनिंग पूरा करता है या उसको एक्शंस रिसीव होती है उसको हम लोग ऑब्जेक्ट बोलते हैं. नाउ सवाल ऐसा है कि ऑब्जेक्ट पहचानना कैसा है. ओके. क्वेश्चन ऐसा आहे, जर ऑब्जेक्ट समजण्यासाठी आम्ही काय करू शकतो. मी तिकडे हायलाइट केलंय बघा, माझ्या प्रत्येक नोट मध्ये बघा मी हायलाइट केलेलं आहे. आय हॅव हायलाइटेड इन माय ईच अँड एव्हरी नोट. मी माझ्या प्रत्येक नोट मध्ये हायलाइट केले गाइस. ठीक आहे. बोल्डने लिहिलंय हाऊ टू अंडरस्टँड द ऑब्जेक्ट, हाऊ टू अंडरस्टँड किंवा रेकॉग्नाइज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशा प्रकारे समजायचं किंवा रेकॉग्नाइज करायचं मी लिहिलंय. वी कॅन आस्क द क्वेश्चन बाय व्हॉट और हुम आफ्टर द वर्ब. क्रियापदानंतर आपण व्हॉटने किंवा हुमने जर प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं. वो टाइम पे अपने को ऑब्जेक्ट मिलता है. नाउ यू माइट बी हैविंग क्वेश्चन हाउ. तुमच्या डोक्यात प्रश्न असेल, सर कशा प्रकारे, सर कैसे. सिंपल सेंटेंस, सोपं वाक्य, आसान वाक्य बता रहा हूं. आई एम राइटिंग अ लेटर. मैं पत्र लिख रहा हूं, मी पत्र लिहित आहे. ओके. व्हाट एम आई डूइंग और व्हाट एम आई राइटिंग? अ लेटर. क्या आंसर आला? अ लेटर. क्या आंसर आया गाइस? अ लेटर. अ लेटर इज अ ऑब्जेक्ट बिकॉज मैंने
वर्ब को सवाल पूछा, या वर्ब के बाद वाला जो पोर्शन है उसको मैंने सवाल पूछा. What am I doing? Writing a letter. What am I writing? A letter. Understand? So that, yeah, someone has raised the hand. Any question, guys? Vaibhav, Vaishnav, any question? कोणाला प्रश्न आहे ऑब्जेक्ट आणि वर्ब मध्ये? इसको सवाल है गाइस, प्लीज फील फ्री टू टाइप. डोंट शाय, शर्माओ मत, लाजू नका. क्वेश्चन? Are you sure? No question. Okay, great. Great. Okay. Okay. All right. Now I'm jumping on the most important factor, that is nothing but part of speech. आता मी तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच सांगणार आहे. अभी मैं पार्ट ऑफ स्पीच एक्सप्लेन करने जा रहा हूं. आई हैव क्रिएटेड नोट फॉर दैट एज वेल. मी त्याचे पण नोट्स बनवलेले आहेत, मैंने उसके भी नोट्स बनाए हैं. आई होप माय स्क्रीन इज विजिबल फॉर एवरीवन. माझी स्क्रीन सर्वांना दिसत असेल? मेरी स्क्रीन सबको दिख रही है? इज एवरीथिंग क्लियर? विजिबल आहे का? विजिबल है गाइस मेरी स्क्रीन? फॉन्ट्स वगैरह प्रॉपर दिख रहे हैं? Cool. Good to know. Okay. Now part of speech. In Marathi and Hindi we call it as शब्दांच्या जाती. त्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलतो शब्दांच्या जाती. ठीक आहे? इट इज अ व्हेरी बेसिक्स ऑफ ग्रामर. कोणतंही ग्रामर शिकण्या अगोदर, आता आपण सेंटेन्स फॉर्मेशन बघितलं, आता त्याच सेंटेन्स फॉर्मेशनचा पार्ट असतो पार्ट ऑफ स्पीच. लक्षात ठेवा, याद रखो गाइस, कोई भी ग्रामर सीखने से पहले हमको पार्ट ऑफ स्पीच सीखना पड़ता है. आम्हाला सगळ्यात पहिल्या आपल्याला पार्ट ऑफ स्पीच शिकाव्या लागतात. वी हॅव टू लर्न पार्ट ऑफ स्पीच बिफोर लर्निंग एंड एनी ग्रामर. कोई भी ग्रामर सीखने से पहले, कोणताही ग्रामर शिकण्या अगोदर आपल्याला पहिल्या पार्ट ऑफ स्पीच शिकायचे असतात. ओके. शब्दांच्या जाती. There are 8 to 9 types of part of speech. Noun, pronoun, verb, adverb, adjective, preposition, conjunction, interjection and determiner. मी सगळ्यांचे मीनिंग ब्रैकेट मध्ये दिलेले आहेत. सर्वांनी बघा, मैंने सबका मीनिंग ब्रैकेट में लिख के दिया है, आप लोग देख सकते हो. नाउन आताच मी सांगितलंय, अभी मैं बोल चुका हूं. प्रोनाउन भी अभी मैं बता चुका हूं आप लोग को गाइस. एडजेक्टिव को देखो, अपन विशेषण बोलते हैं. हर एक पार्ट को अपने को सीखने का है. प्रत्येक पार्टला आपल्याला शिकायचा आहे. आपल्याला ऍडजेक्टिव्ह पण शिकायचा आहे, कारण ऍडजेक्टिव्ह शिवाय तुम्ही ऍडव्हान्स ग्रामर मध्ये डिग्री शिकू शकत नाही. आपल्याला ऍडवर्ब पण शिकायचा आहे, कारण ऍडवर्ब जोपर्यंत तुम्हाला जमणार नाही तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स ग्रामर मध्ये क्लॉजेस शिकू शकत नाही. डिटरमायनर शिकायचा आहे. डिटरमायनरचा वापर आपल्याला कशाला, निर्धारक बोलतो आपण त्याला. माय ही वॉज माय एक्स स्टुडंट्स. माय शी विल बिकम our students, our. So that kind of words can be termed as determiner. त्यानंतर आपण वर्ब, आताच आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे, त्याचे वेगळे टाइप्स आपल्याला पुढच्या सेशन मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. ऍडवर्ब, क्रिया विशेषण, एखाद्या नामाबद्दल किंवा क्रियापदाबद्दल जो विशेष वर्ड आपल्याला माहिती देतो, ऍडवर्ब. राईट. त्यानंतर आपल्याकडे येतं प्रेपोजिशन, ज्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, मराठीमध्ये आपण शब्दयोगी, हिंदीमध्ये आई थिंक हिंदी में उसको विस्मयादि बोधक या समुच्चय बोधक अव्यय बोलते हैं. बट अंडरस्टैंड द यूज ऑफ प्रेपोजिशन गाइस. अगर एक नाम या सर्वनाम के बीच में मुझे रिलेशनशिप दिखाना है, जर मला एका नामामध्ये किंवा सर्वनामामध्ये रिलेशनशिप दाखवायचे, वी हॅव टू गो विथ एन प्रेपोजिशन. तर आपल्याला प्रेपोजिशनचा वापर करावा लागतो. ठीक आहे. प्रेपोजिशन अँड कंजंक्शन इज लाइक अ ब्रदर अँड सिस्टर.
त्याच्यामध्ये स्लाइट डिफरेंस है, उसके अंदर थोड़ा सा फर्क है. You need to realize, excuse me, okay? Slight difference. Slight means छोटा सा. For example, प्रेपोजिशन क्या करता है? प्रेपोजिशन काय करतं? एका नामाचं आणि सर्वनामाचं संबंध रिलेशनशिप एकाच वाक्यात दाखवतं. हावेवर कंजंक्शन दोन किंवा तीन वेगवेगळ्या वाक्यांना जॉईन करतं. मी सोपे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो इथे. आय एम मूव्हिंग टुवर्ड हिम. टुवर्ड हिम म्हणजे एक नाउन मी आहे, प्रोनाउन हिम एक आहे. दोघांमध्ये रिलेशनशिप कोणी दाखवली? किसने दिखाया? टुवर्ड. टुवर्ड इज अ प्रेपोजिशन. देयर इज अ ह्यूज लिस्ट ऑफ प्रेपोजिशन गाइस. प्रेपोजिशन की खूब मोटी लिस्ट है. प्रेपोजिशन का बहुत बड़ा लिस्ट है, वो भी मेरे को एडवांस ग्रामर में पढ़ाना है. शॉर्टकट में कोई चीज नहीं पढ़नी. टुडे इज अ पार्ट ऑफ स्पीच, सो आई एम एक्सप्लेनिंग. आज मी तुम्हाला पूर्ण नाउन शिकवणार आहे. नाउनचे ऑल टाइप्स. आई एम गोना कवर ऑल टाइप्स ऑफ नाउन. मी नाउनचे सर्व टाइप्स तुम्हाला आज शिकवणार आहे. मैं आज आपको नाउन के पूरे टाइप्स पढ़ाने वाला हूं. 9 टाइप्स ऑफ नाउन आई एम गोना टीच. ओके, आई हैव क्रिएटेड नोट फॉर दैट. मी त्याच्यावरती नोट्स बनवलेले आहेत. मैं उसके ऊपर नोट बना चुका हूं. सो डोंट वरी अबाउट दैट. ओके, विल गो स्टेप बाय स्टेप. बघा, सगळ्यात पहिला पार्ट ऑफ स्पीचचा टाइप आहे नाउन, म्हणजे नाम. हम लोग उसको नाम बोलते हैं गाइस. एवरीवन नोज दैट. प्रोनाउन, सर्वनाम, राइट. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, नाम के जगह पे यूज किया जाने वाला वर्ड. एडजेक्टिव, द वर्ड विच वी कैन यूज टू क्वालिफाय अँड डिस्क्राइब द नाउन अँड प्रोनाउन. एखाद्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. किसी भी नाम के या सर्वनाम के बारे में विशेष जानकारी बताने वाले वर्ड को अपन एडजेक्टिव बोलते हैं. फॉर एग्जाम्पल, शी इज अ ब्यूटीफुल गर्ल. ब्यूटीफुल. इंडिया इज वन ऑफ द मोस्ट डेवलप्ड कंट्री. इंडिया एक मोस्ट डेवलप्ड कंट्री आहे. वन ऑफ द मोस्ट डेवलप इज अ एडजेक्टिव. मोस्ट डेवलप एक विशेषण आहे. एडवर्ब, फॉर एग्जाम्पल, स्लो, स्लोली, रियली. द वर्ड विच वी कॅन यूज टू मॉडिफाय और चेंज एन एडजेक्टिव. असे शब्द आपण जे विशेषण किंवा कोणामध्ये काही बदल कराय, चेंजेस कराय वापरतो. जसं स्लोचं स्लोली एलवाय प्रत्यय लागला म्हणजे ऍडवर्ब झाला. फास्टचं फास्टली बनतं, त्याला पण एलवाय प्रत्यय लागला. राईट. रियलचं रियली बनतं. लाईकवाईज अशा प्रकारे. त्यानंतर प्रेपोजिशन, त्याची पण डेफिनेशन आहे गाइस. त्याचे पण वेगळे टाइप, उसका भी डेफिनेशन है, उसके भी अलग अलग टाइप्स है. द वर्ड विच वी कैन यूज टू शो कनेक्शन विथ, यूजुअली बिफोर रिलेशनशिप ऑफ वन नाउन अँड प्रोनाउन टू अनदर नाउन अँड प्रोनाउन. एका नामाचं आणि सर्वनामाचा संबंध दुसऱ्या नामाशी आणि सर्वनामाशी दाखवताना, एक नाम या सर्वनाम का संबंध हम जब दूसरे किसी नाम या सर्वनाम के साथ दिखाते हैं, तब हम लोग प्रेपोजिशन का यूज करते हैं. कंजक्शन, विच वी कैन यूज टू जॉइन टू और मोर देन टू सेंटेंसेस. कंजक्शन एक ऐसा वर्ड होता है जो हम लोग दो या तीन अलग अलग सेंटेंसेस को ज्वाइन करने के लिए यूज करते हैं. दैट इज कॉल्ड एज कंजक्शन. फॉर एग्जाम्पल, ही इज नॉट ओनली अ मैनेजर बट ऑल्सो अ शेयर होल्डर ऑफ दिस कंपनी. तो फक्त मॅनेजरच नाहीये, वो मैनेजर ही नहीं है, बट इस कंपनी का शेयर होल्डर भी है. एक्सक्यूज मी. तो नॉट ओनली बट ऑल्सो का रोल क्या हो गया? कंजक्शन. सो देयर इज अ ह्यूज लिस्ट ऑफ कंजक्शन गाइस. श्योर आई लेट यू नो अबाउट डिटरमाइनर. ओके, डिटरमाइनर बद्दल पण सांगतो. कंजक्शन बहुत बड़ी लिस्ट है, खूब मोटी लिस्ट है. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय, विस्मयादी या समुच्चय बोधक अव्यय गाइस. वाव, वाव, अलास, एक्सलेंट, फैंटास्टिक. ये सब वर्ड्स क्या है? इंटरजेक्शन है, जो तुम्हारे इमोशंस को दिखाते हैं, फीलिंग्स को दिखाते हैं, एक्सप्रेशंस को दिखाते हैं. दैट इज कॉल्ड एज एन इंटरजेक्शन. ओके, सो अभी हम लोग नाउन के ऊपर जंप करेंगे. आता आपण नाउनच्या वेगवेगळ्या पार्ट्स वरती आपण जंप करूया. सो फार एनी क्वेश्चन गाइस? I wanted to have, if you have any question, please respond yes, no, maybe. Excuse me. Yes, Mr. Prithviraj, I'll explain determiner. Yes, Parth.
डिटरमाइनर यू वांट टू नो राइट पाथ. तुला पण डिटरमाइनरचा डाऊट आहे. Yes, Jay and Neetu, I'll explain. सी थोडी देर पहिले बोला, मी थोड्या वेळापूर्वी बोललो डिटरमाइनर म्हणजे असे वर्ड्स. माय, तर माय है, ठीक है, माय वर्ड है, क्या है ये? डिटरमाइनर है, डिटरमाइन करता है किसी को. दे कॉल्ड मी ऑन माय नंबर, त्यांनी मला कॉल केला माझ्या नंबरवरती. ओके, वन सिंपल एक्झाम्पल ऑफ डिटरमाइनर. His, HIS, his parents. Our, OUR, our relatives, आमचे नातेवाईक. Your responsibility is to do study on time. Determiner. Is that clear? Is that clear for everyone? समझ ले? Yes, no, समझा है? Determiner simple word में बताएं. Great. Any more question, guys? अजून क्या डाउट? और कुछ सवाल है आपको? Are you sure? There, THEIR, Vaishnav Vaibhav. One more example. There. They are their school friend. ते त्यांचे शाळेतले मित्र आहेत. They are their school friend. THEIR. THERE there नहीं. THEIR there is an example of determiner. Cleared? Vedant, Poonam, clear? Vaishnav, have you understood? समझा? समझ लो? Cool. आता आपण नाउन डीप मध्ये शिकायचं आहे. वी हैव टू लर्न नाउन इन डीप. अभी हम नाउन को डीप में सीखेंगे. अनुष्का, खुश हो? We are going to learn noun into deep now. I hope you guys will focus clearly. Noun session कडे आपण जंप करतोय आता. We are jumping on the session called noun. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, उसके अलग अलग टाइप्स हैं. सो सिंपल डेफिनेशन, आसान डेफिनेशन नाउन का मैंने दिया है. मी सोपी डेफिनेशन दिलेली आहे. The common name which can be given to any person, country, location, city, place, game. कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, जागेला, ठिकाणाला आपण जे नाव देतो, किसी भी जगह को, आदमी को, प्लेस को हम जो नाम देते हैं उसको अपन क्या बोलते हैं? नाम. ओके, अजय, विजय, बेंच, चेयर, टेबल, these all are an example of noun. ये सभी एग्जाम्पल नाउन के हैं guys. Right? Simple definition about the noun as per the part of speech. Part of speech प्रमाणे, शब्दांच्या जातीप्रमाणे. Okay, that is a very simple and very easy definition. ती खूप सिंपल आणि इझी अशी डेफिनेशन आहे. मी जी दिलेली आहे, मी जी बनवलेली आहे. ओके, that is called as noun. Now we are going to jump on different types of noun. आता आपल्याला नाउनचे वेगवेगळे प्रकार शिकायचे आहेत. ओके, जेव्हा तुम्ही ग्रामरचा विचार करता, जब भी आप लोग ग्रामर या व्याकरण के बारे में सोचते हो, नाउन इज व्हेरी डीपर. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या नाउनचा वापर तुम्हाला वाक्य बनवताना होणार. तुमच्या एक्झामला पण येणार. आपको
अलग अलग सेंटेंसेस बनाते टाइम पे वो अलग अलग टाइप के नाउन का यूज होगा, और आपके एग्जाम में भी आपको पूछा जाएगा कि बाबा दिए गए सेंटेंस में कौन से टाइप का नाउन है. ऑलराइट, सो माय स्क्रीन इज देयर. आर यू गाइस एबल टू सी माय स्क्रीन क्लियरली? माझी स्क्रीन सर्वांना क्लियरली दिसते? मेरी स्क्रीन सबको क्लियरली दिख रही है? गुड. मी ज्या डेफिनेशंस बनवले आहेत सर्वांना समजतायत? मैंने जो डेफिनेशन लिख के दिया है सबको समझ में आ रहा है? आर ऑल द डेफिनेशंस आर इन सिंपल वर्ड्स? सोप्या शब्दात आहेत, इजी वर्ड्स. परफेक्ट. Thank you for your valuable response, team. Thank you for your coordination. I really appreciate your response and the coordination. Now, types of noun. Noun can be broadly classified into. Noun वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं जातं. Noun अलग अलग पार्ट में डिवाइड किया गया है. So very first type of noun, proper noun. Proper, exact. Look at my definition, guys. तुम्ही माझ्या डेफिनेशन कडे बघू शकता. मी डेफिनेशन क्लिअरली लिहिले आहे, त्याचा ब्रॅकेट मध्ये मराठी मिनिंग दिलाय. प्रॉपर नाउन. राइट. Noun, the first type is called as proper noun. Kindly look at my definition very carefully. मी जी डेफिनेशन दिया है, मैंने जो डेफिनेशन दिया है उसको केयरफुली ध्यान दो, उसको केयरफुली समझने की कोशिश करो. Noun that are used to name a person, place or things. ऐसा नाम, असं नाव जे एखाद्या व्यक्तीला दिलं जातं. प्लेस म्हणजे ठिकाणाला किंवा जागेला दिलं जातं. थिंग म्हणजे गोष्टी. स्पेसिफिकली, प्रॉपर म्हणजे स्पेसिफिकली. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज प्रॉपर नाउन. आणि प्रॉपर नाउन जे असतं त्याची एक खासियत तुम्हाला सांगतो. प्रॉपर नाउन का खासियत आपको बता रहा हूं. जो प्रॉपर नाउन होगा वो हमेशा कैपिटल लेटर में रहेगा. उसका जो शुरुआत होगा वो कैपिटल लेटर से होगा. त्याची जी सुरुवात होणार प्रॉपर नाउनची, मार्क एक एज अ नोट, एक नोट म्हणून लिहून घ्या, एक नोट करके लिख के ले लो. प्रॉपर नाउन हमेशा कैपिटल लेटर. अभी अगर मैं अजय बोल रहा हूं, अगर मैं अजय बोलते तो AJAY, अगर मैं स्मॉल वाला ए लिखूंगा, जर छोटे वाला ए, बघायला किती वियर्ड वाटतं, कितना ऑड लिखता है, दिखता है कि नहीं? यस और नो? दिसतं की नाही? सो वही को अगर मैं उसी को मैं त्यालाच मी AJAY, ए कैपिटल, प्रॉपर नाउन. कोणता नाउन आहे वो? प्रॉपर नाउन. कोणतं नाउन आहे ते? प्रॉपर नाउन आहे, लक्षात ठेवा. आर यू गाइज अंडरस्टँडिंग? Parth, my voice is clear. Is my voice clear for everyone, guys? Parth, there is a problem in your network. तुझ्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे पार्थ. प्लीज मेक युअर नेटवर्क क्लिअर. ओके, लुक एट द प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन कडे बघा. सब लोग प्रॉपर नाउन पे ध्यान दे दो गाइस. मैंने फर्स्ट एग्जांपल दिया है. आई हैव गिवन माय फर्स्ट एग्जांपल. माय नेम इज रोज. नेम ऑफ द पर्टिक्युलर पर्सन. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव, पर्टिक्युलर, एक पर्टिक्युलर आदमी का या फीमेल का, मेल का नाम. Look at my second example. This is my dog, Bruce. जो स्पेसिफिक पेट एनिमल भरपूर है, पेट एनिमल बहुत सारे हैं, राइट? उसमें मैंने किसको हाईलाइट किया, त्यामध्ये कोणाला हाईलाइट केलं? ब्रून. अंडरस्टैंड? स्टार्टेड विथ कैपिटल लेटर बी. ज्याची सुरुवात बी कैपिटल न झाले, जिसका शुरुआत बी से हुआ है. कैपिटल, कैपिटल, कैपिटल को हाईलाइट करो गाइस. कैपिटल वर्ड ला हाईलाइट करा.
प्रॉपर नाउन हमेशा कॅपिटल लेटरने सुरू होणार. प्लीज बी रिमेंबर. सर्वांनी लक्षात ठेवा, सब लोग याद रखो. ठीक है. My next example. Look at my next example, guys. David come back from Minsk. Minsk is a name of the place. Specific place. Okay. So M is a capital. Right? So you guys can go through all the examples. Very easy. Proper noun is clear. काय डाउट आहे? कोई सवाल है? कोई क्वेश्चन है गाइस? प्रॉपर नाउन के ऊपर? Yes, no, maybe. Please let me know. Great. Good to know that. Proper noun is clear. Awesome. सर्वांनी लक्षात ठेवा. सब लोग अच्छे से ध्यान में रखो. एग्जाम में आ सकता है आपके गाइस. कुछ सेंटेंस दिए जाएंगे, काही वाक्य दिली जातील. You need to highlight the proper noun. Whenever you form any sentence in English language while writing an email, जब तुम्हारे क्वेश्चंस के आंसर लिखते टाइम पे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता, प्रॉपर नाउन कॅपिटल लेटर में होना चाहिए. प्रॉपर नाउन हे कॅपिटल लेटर मध्ये असलं पाहिजे. ओके. नाउ आई एम जंपिंग ऑन सेकंड टाइप ऑफ नाउन. मी आता नाउनच्या दुसऱ्या टाइपवर जंप करतो. अभी मैं नाउन के सेकंड टाइप पे जंप कर रहा हूं. बाय अज्युमिंग दॅट nobody is having questions so far. ओके. आतापर्यंत कोणाला डाऊट नसेल. आय होप सो. कोणाला क्वेश्चन नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये बिंदास टाइप करा. युअर क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम. My primary responsibility is to clear your doubt and question. Understanding is most important, guys. Okay. Second, common noun. सामान्य नाम. सर्व सामान्य नाम. Common noun. Okay. Look at this simple definition. व्यवस्थित डेफिनेशन बघून घ्या. सब लोग अच्छे से डेफिनेशन पे ध्यान दो. Common noun are those nouns that refer to a generic item. सर्वसामान्य आयटम जे असतात ना, वस्तू. ओके. जेनरिक आयटम, कॉमा ग्रुप और प्लेस. ग्रुप और प्लेस. फुल स्टॉप है वाक्यानंतर. ठीक है. वो वाक्य वहां पे पूरा हो रहा है. दिस मीन्स दैट अनलाइक प्रॉपर नाउन, म्हणजे जर तुम्ही, अगर आप लोग, is my voice clear for everyone? अगेन आई एम हाईलाइटिंग माय डियर फ्रेंड्स. मैं पुनः हाईलाइट करतोय. जिसको भी डिस्टर्बेंस, मतलब एक या दो बीच में बोलते हैं सर आवाज, दैट इज योर नेटवर्क इश्यू गाइस. प्लीज बी केयरफुल. अदर पीपल आर एबल टू लिसन मी केयरफुली. सो आई डोंट थिंक सो एनी इश्यू फ्रॉम माय एंड. मुझे नहीं लगता मेरी तरफ से मेरे नेटवर्क का कुछ इश्यू है. मला नाही वाटत. सो प्लीज डबल चेक योर इंटरनेट. प्लीज डबल चेक. यू कैन डिस्कनेक्ट एंड कनेक्ट इट अगेन. शफल करके देखो. Now we are on common noun, guys. Second type of noun. You can look at some of the example. आप लोग कुछ examples पे ध्यान दे सकते हो. I bought a pen yesterday. Pen. Pen क्या है? Common object है. सर्वसामान्य object है. Right? Pen. मैंने a pen लिखा और P को मैंने small लिखा है. कैपिटल में नहीं लिखा है. मैं कैपिटल मध्ये लिहिलेलं नाही है. प्लीज बी फोकस. अ पेन, कॉमन नाउन. क्या बोलेंगे उसको गाइस? त्याला आपण काय बोलायचं? कॉमन नाउन. सेकंड एग्जांपल, आई एम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. मैं स्कूल जा रहा हूं. स्कूल, स्कूल, राइट? Yes, it's a small letter, not capital. Third example, only 10 employees showed up to the work today. फक्त 10 एम्प्लॉई आज जॉबवर प्रेझेंट आहेत किंवा आलेले आहेत. खाली 10 एम्प्लॉई आज जॉब पे आए.
employees, EMPLOYEES, employees. Common noun. E is in small letter. बहुत सारे एम्प्लॉइज है ना, लॉट्स ऑफ एम्प्लॉइज. बहुत सारे एम्प्लॉइज को मैं एम्प्लॉइज बोल रहा हूं. अगर अकेला है, अगर एकटा है, एम्प्लॉई बोलणार तो पण कॉमन नाउन है. आर यू गेटिंग माय पॉइंट? मेरे डेफिनेशन को मैच करो, मेरे एग्जाम्पल को मैच करो. माझे डेफिनेशन मैच करा आणि एग्जाम्पल बघा. नेक्स्ट एग्जाम्पल, द कार इज आउट ऑफ फ्यूल. फ्यूल, ईंधन. ओके, कार में ईंधन नहीं है, पेट्रोल नहीं है, डीजल नहीं है. कार, स्मॉल सी, फ्यूल, स्मॉल एफ, दैट इज कॉल्ड एज कॉमन नाउन. उसको हम लोग क्या बोलेंगे गाइस? कॉमन नाउन बोलेंगे. त्याला आपण काय बोलणार? सर्वसामान्य नाम. एनी डाउट, क्वेश्चन? Any question, my dear friend? Kindly do the comparison between proper noun and common noun. Proper noun और common noun दोनों के बीच में तुलना करो, comparison करो. You will easily understand, I'm sure. Good, good. कंपैरिजन करून बघा, कंपैरिजन करके देखो, तुम लोग को इजीली समझ में आएगा कि बाबा सवाल है कि नहीं है. You guys can do the comparison between proper noun and common noun. वाक्यामध्ये तुलना करा, सेंटेंस के अंदर तुलना करो. देखो प्रॉपर नाउन गाइस क्या है? इनिशियल लेटर कैपिटल होता है, स्पेसिफिक चीज को स्पेसिफिक व्यक्ति को दिया जाता है, राइट. कॉमन नाउन सर्वसामान्य नाम है, ठीक है, जो स्मॉल लेटर से शुरू होता है, राइट. ए जेनरिक आइटम को बिलोंग करता है, ग्रुप या प्लेसेस को बिलोंग करता है, राइट. ये है डिफरन्स बिटवीन. पार्क जेनरिक म्हणजे जनरल, सर्वसामान्य वस्तू, आइटम. माउस, कीबोर्ड, लैपटॉप, शर्ट, पैंट. इज दैट क्लियर पार्क? समजलं मित्रा? समझा है पार्क तुझे? थैंक यू. Is anyone else having a question guys? और किसी को सवाल है? अजून कोणाला डाउट आहे? All right. If no doubt, I can jump on my next session. मैं अभी नेक्स्ट सेशन पे जंप करता हूं गाइस. नेक्स्ट टाइप. Good to know that nobody's having doubts. We are jumping on third and fourth session, guys. You got a screenshot, or you may note down if you have a speed until I explain. Very good, very good. All right, all right. Understand the things are clear. Okay, Krishna, thank you. Next type, guys, singular noun and plural nouns. Singular noun, ekvachan noun. You guys can look at the simple definition. आप लोग सिंपल डेफिनेशन पे ध्यान दे सकते हो. तुम्ही एक सोपी मी डेफिनेशन दिली आहे, त्याकडे तुम्ही बघू शकता. These are words that are used to name a single person. ऐसे शब्द, ऐसे वर्ड्स जो हम लोग सिंगल पर्सन को नेम करने के लिए यूज करते हैं, प्लेस को, एनिमल को, बर्ड को या ऑब्जेक्ट को. दैट इज कॉल्ड एज अ सिंगुलर नाउन. त्याला आपण सिंगुलर नाउन बोलतो, उसको हम लोग सिंगुलर नाम बोलते हैं. लुक ॲट द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यावरती लक्ष द्या. There is a little boy in front of our house. तिथे आमच्या घरासमोर एक लहान मुलगा आहे. वहां पे हमारे घर के सामने एक छोटा सा बच्चा है. There is a little boy. A little boy. मैंने बोला क्या? A little boys. A little boy. Boy.
is a singular noun. Okay, that is my daughter. ती माझी मुलगी आहे. She is my daughter. That is my daughter. She was my students. Understand? That is called as a singular noun. Daughter. Next example. I found wounded sparrow in the barn. Right? Sparrow. Focus on sparrow. Chimney. Next example. A red van. A red van. Van. Vehicle. So I don't think so any rocket science, but understand as an exam point of view, understand as a sentence formation point of view, exam point of view ने समजून घ्या, वाक्य रचनेच्या दृष्टिकोनाने समजून घ्या. This is a singular noun. Now I'm jumping on plural noun. आता मी plural noun वर jump करतोय. अभी मैं plural noun पे jump कर रहा हूँ. Here also guys you can do the comparison between singular and plural. इथे पण तुम्ही सिंग्युलर आणि प्लुरल नाउन वरती कंपॅरिझन करू शकता, तुलना करू शकता. यू विल इझिली अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन सिंग्युलर अँड प्लुरल. तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन नामामधला फरक तुम्हाला सोप्या पद्धतीने कळेल. आराम से आपको समझ में आएगा सिंगुलर या प्लुरल नाउन के बीच में क्या डिफरेंस है. ओके, इफ यू गाइस लुक एट माय एग्जांपल ऑफ प्लुरल नाउन यू गाइस विल कम टू नो. जर तुम्ही प्लुरल नाउनचे एक्झाम्पल बघितले तर तुम्हाला कळेल. आय नीड सम ऍपल्स. मला काही ऍपल्सची गरज आहे. मुझे कुछ एप्पल्स की जरूरत है. एप्पल्स. APPLES. एप्पल्स. एप्पल्स. आई एम नॉट सेइंग एप्पल. आई एम सेइंग एप्पल्स. मी एप्पल्स बोलते. ES. That is called as plural noun. यस प्रत्यय लागेल किंवा ES प्रत्यय लागेल. It depends. Did you find the boxes you were looking for? का तुला ते बॉक्सेस मिळाले ज्याला तू शोधत होतास किंवा पाहत होतास? क्या तुझे वो बॉक्स मिल गए जिसको तू ढूंढ रहा था? बॉक्सेस. प्लुरल नाउन. बॉक्सेस. द वर्ड बॉक्सेस. I bought. मी आणले, मैंने लाया. खरीदा. बाय का सेकंड फॉर्म bought. Mangoes from the market. Mangoes. अगर मैं सिंगल बोलता था I bought a mango. I bought a mango. A mango. Vowel and consonant. Article. Article भी अपन लेंगे. All right. Mangoes. Third example. We took photos of some deer on our way. Deer. Deer. काही हरणांचा फोटो आम्ही घेतला. कुछ डियर के पिक्चर्स हमने लिए. Some deer. DEER. Right. Now look at my definition guys. मी जी डेफिनेशन दिली त्यावरती बघा. जो डेफिनेशन लिखा है उसके ऊपर ध्यान दो. Plural nouns refer to a number of people. Number of people म्हणजे बरेच लोग, बहुत सारे लोगों को रेफर करता है. प्लेसेस को रेफर करता है. एनिमल्स को रेफर करता है और थिंग्स को. ठीक है. नेक्स्ट पॉइंट. Nouns are made plural by adding and. नाउन प्लुरल कैसे बनता है? नाउन प्लुरल कसं बनतं? त्याला यस किंवा ES प्रत्यय लागणार. ऑलराइट. यस और ES or IES. It depends. Theirs. THEIRES. Theirs. ES. Getting my point? समझ में आ रहा है? समझते हैं? That is called as plural noun. Is that clear guys? Is that clear for everyone? Yes, no, maybe. Awesome.
I hope you guys are able to see my screen. सबको स्क्रीन क्लियरली दिख रहा है? सर्वाना स्क्रीन क्लियरली दिसते? Perfect. Either get the screenshot or if you have a nice speed, you can write down until I explain. जब तक मैं एक्सप्लेन करता हूँ कर रहा हूँ तब तक अगर आपका स्पीड है आप नोट भी कर सकते हैं या यू कैन गेट द स्क्रीनशॉट एज वेल. Perfect. All right. So far, I have completed 4 types of noun. After finishing overall 9 types, guys, I can have some kind of revision as well. पूर्ण नाउन टाइप से संपूर्ण तुम्ही पूर्ण त्यावर रिकॅप पण मारेन थोडासा री-एक्सप्लेन पण करेन. आपल्याकडे 10 o'clock पर्यंत टाइम आहे. We have time till 10 o'clock, so don't worry about that. I can recap. मैं रिकैप कर सकता हूँ. वापस अपन एक बोलते हैं ना उसको डेडलाइन होता है या कंक्लूजन होता है. पूरा 9 टाइप्स होने के बाद अपन उसको छोटा सा रिकैप मारे. ओके. Meanwhile, how was your Sunday, guys? So far, Sunday कैसा गया सबका? I hope everyone must have enjoyed the Sunday, right? Great. Good to know. Awesome. I hope everyone is enjoying their school, colleges, and job. Mine was awesome, not bad. I just passed my Sunday with my family members. I think someone was saying it was bore. Okay, why? Because of drizzling or rain? Okay. All right. Cool, cool. Thank you for your valuable response and answer. Now we can jump on the next type, guys. Yeah, we'll jump on the next type now. Fifth and sixth पे अपन jump करेंगे. Okay, Pradeep. All right. Priya and Ria, both the response I can see. Cool, cool, cool. I can see response from everyone. सबका response मुझे दिख रहा है यहाँ पे. कुशल, अनुष्का, how was your Sunday? Pradeep, Ram, Nikhil, Ram, how was your Sunday, guys? Okay. Thank you for your valuable response. Let's jump on the next session, guys. Next type of noun. Countable noun and uncountable noun. Very simple, guys. Countable, जिसे हम लोग गिन सकते हैं, ज्याला अपन मोजू शकतो. But examples are really important. While talking or while making the sentences, बात करते टाइम पे और सेंटेंस बनाते टाइम पे people are getting confused. Countable noun and uncountable noun. We have to focus on that. Countable noun. मोजू शकतो, count करू शकतो. Countable noun are those nouns that can be counted or measured. Counted किंवा measured. Measured, माप लेना, count, गिनना, मोजने. Okay. If you look at the first example, look at the first example, everyone. पहला एग्जाम्पल केयरफुली बघा. सब लोग फर्स्ट एग्जाम्पल ध्यान से देख लीजिए. Tom brought 10 packets of Lays. Specific number that is called as countable. 10 packets of Lays. Tom ने लेस के कितने पैकेट लाए बॉस? 10.
राइट. सो काउंटेबल, त्याला अपन काउंटेबल बोलते हैं, उसको हम लोग काउंटेबल बोलते हैं. ओके. A dozen eggs, DOZEN, 12, combination of 12 is called as dozen eggs, right? Right. Mom asked me to buy a dozen eggs. Specific, countable, specific, right? Dozen means 12. Everyone knows that. सबको पता है, सर्वाना माहिती है. I saw an aeroplane around 7 in the morning. मैंने करीब सुबह 7 बजे एक एरोप्लेन देखा. मी जवळपास सकाळी 7 वाजता एरोप्लेन पाहिला. An aeroplane, an aeroplane, right? Countable now. Understand? One. So please be focused on example. कृपया करून एक्झाम्पल वर व्यवस्थित ध्यान द्या. चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा. अच्छे से एग्जाम्पल पे ध्यान दो. Don't do a small and silly mistakes, guys. You guys have to be very much careful. तुम्हाला खूप केअरफुल राहावं लागेल. वाक्य बनवताना, सेंटेंसेस बनवताना, वाक्य बनाते टाइम पे, सेंटेंस बनाते टाइम पे, या उसको फॉर्मेशन में यूज करते समय त्यांना आपण जेव्हा यूज करतो, त्याचा जेव्हा आपण वापर करतो, at that time. Okay. Any question about the countable noun, my dear friends? Countable noun के बारे में कोई सवाल है? Countable noun बदल काय क्वेश्चन आहे? So far, any queries, any question, guys, about the countable noun? Have you understood? Is everyone understanding? Perfect. Awesome. Mind blowing. Great. Thank you so much. I appreciate it. Right. Uncountable noun. Our next session is called as uncountable noun. The things which we cannot count. Hairs. You know hairs, right? It's an uncountable noun. Uncountable nouns are those nouns that cannot be counted. Simple definition. This category of noun includes both concrete and abstract noun. अभी तुम्हारे दिमाग पे सवाल होगा, सर concrete और abstract noun आगे है, आगे है. Don't worry, I will clear that picture as well. Concrete noun भी है, abstract noun भी है, आगे वो भी है, पुढे ते पण आहे. त्याचा पण तुमचा डाउट मी क्लियर करेन. डोंट वरी. पहिले वाक्य बघा. सबसे पहिले सेंटेंसेस पे ध्यान दो. I have a lot of homework to do. मला भरपूर अभ्यास करायचा है. मेरे पास बहुत सारी पढ़ाई है जो मुझे करनी है. A lot of homework. A lot of homework. A lot of homework. Uncountable noun. होमवर्क को कभी काउंट कर सकते हो? होमवर्कला कधी तुम्ही काउंट करू शकता? एवढा होमवर्क आहे, एवढा होमवर्क आहे, एवढा होमवर्क आहे, इतना होमवर्क आहे, आधा किलो होमवर्क आहे, 1 किलो होमवर्क. इज इट पॉसिबल? काउंट करू शकतो? Yes, no, maybe, never. Therefore, a lot of homework is uncountable noun. क्या है वो? Uncountable noun. म्हणून ते काय आहे? Uncountable noun आहे. लक्षात ठेवा. Remember, सब लोग ध्यान में रखिए. Next example, I have a cup of tea. टी को कभी काउंट कर सकते? टी ला कधी तुम्ही काउंट करू शकता? Is it possible to count the tea? Yes or no? I think someone can count.
मला वाटतं सुजल मोजू शकतो. सुजल तू टी ला काउंट करतोस राईट? हाँ रितेश, रितेश ऑफिस में टी को काउंट कर सकता है आई थिंक. How many cup of teas? How many cup of tea do you have in office, Ritesh? Okay, just I was just kidding, guys. Okay, all right, all right. So I have a cup of tea. A cup of tea is also a uncountable noun. Okay. Third example. Look at my third example. तीसरा example पे ध्यान दे दो. We are facing terrible weather today. आज का क्लाइमेट बहुत भयानक है, टेरिबल है. आजचं हवामान खूप टेरिबल आहे. Weather, WEATHER, weather is an uncountable noun. Thank you, Pratibha ma'am. Thank you for your response. So far clear, guys? Countable noun, uncountable noun समजलंय? आतापर्यंत काय डाऊट आहे? I have 3 more types to finish. After that, we'll do a small recap. Okay? Is my voice clear, guys? Am I speedy or going good? माझा रेट ऑफ स्पीच बरोबर आहे? माझा स्पीड बरोबर आहे? मेरे वर्ड सबको समझ में आ रहे हैं? मेरा रेट ऑफ स्पीच बराबर है? ऐसा नहीं ना कि मैं कंप्लीटली इंग्लिश में ही बात कर रहा हूँ. आई एम कंबाइनिंग 3 डिफरेंट लँग्वेज. मी 3 वेगळ्या लँग्वेज कंबाईन करून बोलत आहे गाइस. You guys can feel free to comment on me. If I'm going fast, you guys can let me know. You guys can let me know in chat box. अगर समझ में नहीं आता है, जर समजत नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. Don't worry about that. Your comments are most welcome. Your suggestions are most welcome. तुमचे कमेंट्स वेलकम आहे, तुमचे सजेशंस वेलकम आहे. You guys are democratic people. इंडिया में अपने डेमोक्रेसी है, लोकशाही. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, लक्षात ठेवा. So you guys have a rights to comment, to ask the doubts, to suggest. तुमच्याकडे तेवढे राइट्स आहेत, आपके पास उतने राइट्स हैं. आप लोग कमेंट कर सकते हो, पूछ सकते हो. कोई सेशन समझ में नहीं आ सकता, यू कॅन आस्क मी मल्टिपल टाइम. कोणता टॉपिक कळत नाही तर तुम्ही मल्टिपल टाइम विचारू शकता, कारण ह्याचा वापर होणार, इसका यूज होगा, होता ही है, होगा, हो रहा है, होत आहे, होईल, झाला. Each and every concept which I will be going to teach really important. Not only important, very important. प्रत्येक कॉन्सेप्ट, हर एक कॉन्सेप्ट जो मैं पढ़ाने जाऊंगा वो बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा गाइस. अंडरस्टैंडिंग बहुत इंपॉर्टेंट होता है. नेट सबके पास होता है, गूगल सबके पास होता है. सब लोग नेट से या गूगल से नहीं सीख पाते हैं. रिमेंबर, गाइडेंस इंपॉर्टेंट होता है, गुरु की जरूरत होती है एक्सप्लेनेशन करने के लिए, प्रैक्टिस करा के लेने के लिए, एंड डाउट सेशन क्लियर करने के लिए. आफ्टर क्लियरिंग द डाउट सेशन, प्रैक्टिस सेशन इज सुपर डुपर इंपॉर्टेंट. डाउट सेशन क्लियर करने के बाद, डाउट सेशन क्लियर केल्यानंतर त्याची प्रैक्टिस, उसका प्रैक्टिस लेना बहुत ही जरूरी होता है. इट्स सुपर डुपर इंपॉर्टेंट. देयरफॉर प्लीज स्टार्ट आस्किंग द डाउट. इसके लिए बोल रहा हूं, डाउट पूछना सीखो. डाउट विचारणं पण एक कला असते, ती सर्वांकडे नसते. डाउट पूछना भी एक कला होती है जो सबके पास नहीं होती है, राइट? यस और नो? हाँ. सो यू गाइज हैव टू लर्न. तुम्हाला ते शिकावं लागेल, वो आपको सीखना पड़ेगा कि डाउट पूछना है. अंटिल यू अंडरस्टैंड, जब तक आपको समझ में नहीं आता है, जो पर तुम्हाला समझत नहीं है. ओके, सो आई होप सो
आय वॉन्टेड टू मेक माय ईच अँड एवरी सेशन एंड इंटरैक्टिव सेशन. मला माझा प्रत्येक सेशन इंटरैक्टिव बनवायचा है. मुझे मेरे हर एक सेशन को इंटरैक्टिव बनाना है. इसके लिए बोथ वे कॉन्वर्सेशन होना चाहिए. हाँ, नहीं तो मैं आ रहा हूँ फटाफट पढ़ा रहा हूँ, हो गया गाइस, समझ गया, खत्म, लेट्स पैक अप. नॉट लाइक दैट, बिकॉज इट्स अ लैंग्वेज. ओके. येस 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 विशाली, बरोबर. So please learn how to ask the doubts. Okay. Now we are jumping on next two. आपण आता पुढच्या 2 सेशन वरती जंप करूया. 6 पर्यंत झालेला आहे. 7, 8 आणि त्यानंतर 9. राइट. ऑल गुड. ओके. सो 7 टाइप गाइस. कलेक्टिव्ह नाउन. 7वा टाइप आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. कलेक्टिव्ह वर्ड के अंदर ही उसका मीनिंग छुपा हुआ है. माय डियर फ्रेंड्स, कलीग्स, मित्रांनो, मैत्रिणींनो, कलेक्टिव्ह शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे. कलेक्टिव्ह वर्ड के अंदर ही उसका मीनिंग छुपा हुआ है. कलेक्टिव्ह नाउन, समुच्चय वाचक नाम. A collective noun is a naming words that is used to denote a group of object, animal or people. Group of animal, group of people and group of objects. Group of object, I repeat, मी पुन्हा रिपीट करतोय. Group of object, group of animal or people. प्राणी, लोक, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, थिंग्स, ग्रुप ऑफ, ग्रुप गाइस, ग्रुप. ग्रुप शब्द लक्षात ठेवा. ग्रुप वर्ड को आप ध्यान में रखिए. उसको हम लोग बोलते हैं कलेक्टिव नाउन. त्याला आपण बोलतो कलेक्टिव नाउन. आता कलेक्टिव नाउन मध्ये पीपल पण येतात, पीपल भी आते हैं, एनिमल्स भी आते हैं और क्या क्या आता है, ऑब्जेक्ट्स भी आते हैं. मैंने तीनों को नीचे इंक्लूड किया. देखो, मी तिघांना त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. I repeat the definition again. A collective noun is a naming word. Naming word, नाम देने वाला word, नाव देणारा शब्द. Remember, look at the definition carefully. Definition व्यवस्थित समझून घ्या. Definition को अच्छे से समझो. Definition शो के लिए नहीं दिया. अगर डेफिनेशन अच्छे से समझ में आती है, जर डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित कळाली तर तुम्हाला ते वाक्य पण व्यवस्थित समजणार. अगर आपको डेफिनेशन समझेंगे अच्छे से, आपको वो सेंटेंसेस भी अच्छे से समझेंगे. इज माय वॉइस ऑडिबल फॉर एवरीवन गाइस? माझा आवाज सर्वांना क्लियर येतोय? सबको आवाज क्लियर है गाइस? परफेक्ट, परफेक्ट. So collective noun. Now we are jumping on example. आता अपन एग्जाम्पल वर जंप करते हैं. अभी हम लोग एग्जाम्पल के ऊपर जंप कर रहे हैं. कलेक्टिव नाउन फॉर ग्रुप ऑफ एनिमल. प्राइड ऑफ लायन्स. लायन का जो ग्रुप होता है, लायन का जो ग्रुप असतो आपण त्याला प्राइड बोलतो. प्राइड ऑफ लायन. फ्लॉक ऑफ शीप. SHEEP और SHIP शीप, दोनों में फरक है गाइस. दोन वर्ड मध्ये फरक आहे. SHIP शीप आणि SHEEP शीप. मैंने पहले जो 3 एग्जांपल दिए, मी पहले जो 3 एग्जांपल ऐड केले. एनिमल, रिमेंबर, ग्रुप ऑफ एनिमल, ग्रुप ऑफ एनिमल्स, group of animals. Okay, a herd of elephants. So simple logic याद रखो. सिंपल लॉजिक लक्षात ठेवा गाइस. कलेक्टिव नाउन क्या होता है, कलेक्टिव नाउन काय असतं, कलेक्टिव नाउन अपने को क्या दर्शाता है, कलेक्टिव नाउन आपल्याला काय दर्शवतं. कलेक्टिव नाउन एक ऐसा नेमिंग वर्ड है, कलेक्टिव नाउन एक ऐसा नेमिंग वर्ड है जिसका यूज हम लोग करते हैं ग्रुप ऑफ एनिमल्स को दिखाने के लिए, ग्रुप ऑफ पीपल को दिखाने के लिए,
एंड ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट को दिखाने के लिए. फर्स्ट 3 एग्जांपल्स आर रिलेटेड विथ ग्रुप ऑफ एनिमल. पहिले 3 एग्जांपल जे आहेत ते ग्रुप ऑफ एनिमल से रिलेटेड आहेत. नेक्स्ट एग्जांपल कलेक्टिव्ह नाउन फॉर ग्रुप ऑफ पीपल. पीपल, लोक. If you look at this simple example, a band of musicians, संगीत का त्यांचा जो बँड असतो. म्युझिशियन्स बोलाय म्हणे काय तर MUC. look at my word, MUSICIANS, musicians. Okay. Second example, a board of directors. कंपनी में डायरेक्टर्स होते हैं, उनको मिला के बोर्ड. अ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बहुत सारे डायरेक्टर्स है उसके अंदर, त्याच्यामध्ये भरपूर सारे डायरेक्टर आहेत, म्हणून त्याला आपण बोलतो ग्रुप ऑफ पीपल. इसके लिए हम लोग बोलते हैं उसको ग्रुप ऑफ पीपल. अ क्रू ऑफ सेलर्स. देन अ कंपनी ऑफ एक्टर्स. वेरी इजी, मेक इट क्लियर गाइस, नो रॉकेट सायन्स. काहीच रॉकेट सायन्स नाही आहे त्यामध्ये. ओके, व्हेरी सिंपल, व्हेरी इझी, व्हेरी स्मूथ टू अंडरस्टँड. समजण्यासाठी खूप सोपं आहे, इझी आहे, सिंपल आहे. आता त्याचा तुम्हाला चांगला प्रॅक्टिस करावा लागेल. त्याची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस जास्तीत जास्त करावी लागेल. ऍटलीस्ट 1 तास 1.5 तास माझ्या स्टडीसाठी मॅनेज करा. काइंडली ट्राय अँड मॅनेज ऍटलीस्ट 1.5 hour फॉर माय रेग्युलर स्टडी ऑफ एन इंग्लिश स्पीकिंग, अँड यू कॅन कीप डुईंग अ स्टडी. आणि तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता, तुम्ही त्याला रिव्हिजन करू शकता, तुम्ही त्याची वाक्य प्रॅक्टिस करू शकता. यू कॅन डू लॉट मोर थिंग्स. तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. तिसरा त्याच्यामध्ये सेशन आहे गाइज, कलेक्टिव्ह नाउन्स फॉर अ नंबर ऑफ थिंग्स ऑब्लिक ऑब्जेक्ट्स. गोष्टीसाठी, वस्तूसाठी, थिंग्स साठी, ऑब्जेक्ट साठी आपण कलेक्टिव्ह नाउन. अ पेअर ऑफ शूज, शूची जोडी. अ चेन ऑफ माउंटेन, पर्वतांची साखळी असते ना, चेन ऑफ माउंटेन. माउंटेन्स, शूज, SHOES, shoes. Mountains, MOUNTAINS, mountains. Chain of mountain. जे वर्ड्स मी बोल्ड मध्ये केलेले आहेत, काइंडली फोकस ऑन दैट. त्याच्यावर चांगल्या प्रकारे फोकस करा, उसके ऊपर अच्छे से ध्यान दीजिए. जो वर्ड्स को मैंने बोल्ड लेटर में लिखा है. Alright, so collective noun is really interesting session guys. कलेक्टिव्ह नाउन खूप इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट सेशन आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे त्यावरती लक्ष द्या, चांगल्या प्रकारे त्यावरती फोकस करा कलेक्टिव्ह नाउन वर. इज माय वॉइस क्लियर गाइस? इज माय वॉइस ऑडिबल फॉर एवरीवन? सबको मेरा आवाज क्लियर है? सर्वांना माझा आवाज क्लियर येतोय? ओके. All right. Perfect. Perfect. नेक्स्ट टाइप, पुढचा टाइप आहे 8वा, कॉन्क्रीट नाउन. ठोस. एक्झॅक्ट, परफेक्ट. कॉन्क्रीट. थोड्या वेळापूर्वी 2 शब्द आलेले. बिफोर सम टाइम 2 वर्ड्स आहेत, एक कॉन्क्रीट और एक ऍब्स्ट्रॅक्ट. ठोस. that is called as concrete noun. CONCRETE. आपण बोलतो ना, सर मला ह्या प्रश्नाचा कॉन्क्रीट आंसर हवा है, सर मुझे इस सवाल का कॉन्क्रीट आंसर चाहिए. परफेक्ट आंसर, घुमा फिरा के नहीं. जैसे ना ऑब्जेक्टिव MCQ आता है ना, तुम लोग को MCQ आता है, देखो CET एग्जाम में या फिर इंजीनियरिंग लेवल के जो तुम्हारे एग्जाम्स होते हैं, MPSC UPSC लेवल के, MCQ, मल्टीपल चॉइस क्वेश्चंस. 4 आंसर्स दिए जाएंगे, उसमें से जो सही जवाब है वो चूज कर लेतो. त्याचा जो परफेक्ट आंसर आहे तो तुम्ही लिहा. त्याला आपण बोलतो कॉन्क्रीट नाउन बोलतो. काय बोलतो त्याला आपण? कॉन्क्रीट नाउन. उसको हम लोग क्या बोलते हैं गाइस? कॉन्क्रीट नाउन बोलते हैं. कौन सा नाउन बोलते हैं? कॉन्क्रीट.
क्या बोलेंगे? कॉन्क्रीट। ध्रुव समझूंगे मित्रा? कॉन्क्रीट वर्ड का मीनिंग समझा ना? कॉन्क्रीट शब्दाचा अर्थ कळाला ना सर्वांना? हॅव यू अंडरस्टूड मीनिंग ऑफ वर्ड कॉन्क्रीट? कॉन्क्रीट शब्दाचा अर्थ सर्वांना कळालाय? नो, यू कॅन लुक ॲट माय स्मॉल डेफिनेशन गाइज. आता तुम्ही माझ्या छोट्याशा डेफिनेशन कडे लक्ष देऊ शकता. वॉट एव्हर डेफिनेशन आय हॅव रिटन ऑन द स्क्रीन, जी पण डेफिनेशन मी स्क्रीनवर लिहिलेली आहे, जो भी डेफिनेशन मैं स्क्रीन पर लिख चुका हूं. A concrete noun refers to objects that are material and can be perceived by the human sense. म्हणजे म्हणजे काय? कॉन्क्रीट नाउन एकतर मटेरियल असू शकतात. कॉन्क्रीट नाउन या तो मटेरियल हो सकता है या परसीव्ड बाय द ह्यूमन सेंस, आदमी के सेंस द्वारा, सेंस मतलब समझ, ह्यूमन सेंस द्वारा उसको परसीव किया जा सकता है या समझा जा सकता है. अपना सेंस क्या है? सपोज मेरे हाथ पे एक छोटे छोटे बाल है, अगर मैं खींचूंगा तो मुझे पेन होगा, वो मेरा सेंस है. अंडरस्टैंड? ह्यूमन सेंसेस. द बुक इज ऑन द टेबल. कॉन्क्रीट नाउन बुक. टेबल पे क्या है? बुक. बुक कॉन्क्रीट, ठोस. आई एम श्योर टेबल पे जो है वो बुक ही है, और बुक आई एम श्योर बुक टेबल पे ही है. समझ में आ रहा है क्या तुम लोग को? मैंने बोला क्या? द बुक इज ऑन द बेड. मैंने बोला द बुक इज ऑन द टेबल. आई एम श्योर, मी इकडे श्योर आहे. टेबल पे क्या है? बुक है. बराबर? बराबर. वापस बता रहा हूं, पुन्हा समजवतोय. टेबलवर जे ठेवले, जे ऑब्जेक्ट ठेवले, जी वस्तू रखा, वो क्या है? बुक ही है, कॉन्क्रीट है. बुक कहाँ पे है? बुक कुठे आहे? ऑन द टेबल. वो भी कॉन्क्रीट है ना? मतलब दोनों में श्योर है, दोनों में तुम लोग कॉन्क्रीट हो. टेबल पे जो रखा है वो बुक ही है, और बुक जिस पे रखा है वो टेबल ही है. दैट इज कॉल्ड एज कॉन्क्रीट नाउन. उसको हम लोग क्या बोलते हैं गाइस? कॉन्क्रीट नाउन बोलते हैं. त्याला आपण काय बोलतो? कॉन्क्रीट नाउन. आर यू अंडरस्टँडिंग गाइस? ओके. नाउ माय नेक्स्ट एग्जांपल गाइस. लुक एट द नेक्स्ट एग्जांपल. आपण अगला एग्जांपल देखते हैं. पुढचं एग्जांपल बघा. I had a cup of tea. I had a cup of tea. Cup, tea, चलो coffee, milk, whatever. I had a cup of coffee. Coffee. मेरे कप में क्या थी? कॉफी. सो इफ आई एम श्योर कॉफी थी कॉफी. अगर तुम लोग श्योर हो मिल्क तो मिल्क. किसके अंदर? कप. मैंने ऐसा बोला क्या? आई हैड अ ग्लास ऑफ कॉफी. कप ऑफ कॉफी. क्या बोलेंगे हम लोग? कप ऑफ कॉफी. सो कप is also a concrete noun and coffee is also a concrete noun. Sharon opened the window. Sharon opened the window. Sharon ने क्या ओपन किया? विंडो. विंडो is a concrete noun. Door is a concrete noun. Hadi goes to school by bus. हार्डी स्कूल जाता है, हार्डी शाळेत जातो बाय बस. राइट? अगर वो बस से जा रहा है बंदा, तो तुम लोग बस के जगह पे ऑटो बोल सकते हो क्या? मतलब तुम लोग को ठोस पता है, तुम्हाला शुअर माहिती आहे की हार्डी शाळेला बसनेच जातो, तेव्हाच तुम्ही बोलणार ना बाय बस. राइट? अरे शायद से हार्डी बस से जाता है. नॉट श्योर, मुझे श्योर नहीं, कदाचित बस में जाता है. आई एम श्योर. अनश्योर के जगह पे कॉन्क्रीट नाउन नहीं आता है. श्योर के जगह पे क्या आता है? कॉन्क्रीट नाउन. श्योर ज्या गोष्टी असतात, ठोस ज्या गोष्टी असतात, जहां पे श्योर चीजें रहते, वहां पे क्या आता है? कॉन्क्रीट नाउन आता है. इज दैट क्लियर गाइस? इज दैट क्लियर फॉर एवरीवन माय डियर फ्रेंड्स? कम ऑन, रिस्पॉन्ड मी एवरीवन.
Okay. All right. Thank you for your valuable response. Now we are jumping on last type of noun, that is nothing but abstract noun. So आज हम नाउन सेशन एंड करेंगे. आज अपना नाउन सेशन एंड होतोय. I have cleared each and everything about the noun. मैं नाउन बदल प्रत्येक गोष्ट क्लियर केलेली आहे. मैं नाउन के बारे में हर एक चीज क्लियर कर चुका हूं. थोड़ा सा रिकैप लेंगे 10-15 मिनट में, उसके बाद अपन एंड करेंगे. डोंट वरी, कीप सम पेशेंस गाइस. फिलहाल तो सैटरडे संडे अपन 2-2 घंटा लेने वाले हैं फॉर नेक्स्ट फ्यू वीक्स. उसके बाद मैं प्लान कर रहा हूं कि एटलीस्ट 1 घंटा डेली भी लेने का अपन. ठीक है, बट आय एम प्लॅनिंग टू पुट माय शेड्यूल. मी माझं शेड्यूल त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करतोय. इट्स चॅलेंजेबल टास्क फॉर मी. माझ्यासाठी ती एक चॅलेंजेबल गोष्ट आहे. पहले वो चैलेंजेबल टास्क है, डेली 1 घंटा एंड सैटरडे संडे 2-2 घंटा. आई एम प्लानिंग लाइक दैट. आई एम ट्राइंग टू पुट इट अंडर पाइपलाइन. ओके, सो डोंट वरी, आई विल कीप यू पोस्टेड वेरी सून. मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेन. आपण 1 तासाची बैच, अगर मैं डेली 1 घंटा भी लूंगा ना, वो 9 से 10 का ही रखेगा, ऑनलाइन ही रखेगा. 9 से 10 का रखेगा. मैं 9 से 10 ठेवेन, जो सबके लिए कंफर्टेबल रहेगा. बट कीप सम पेशेंस. ओके, 9 से 10 सबके लिए कंफर्टेबल हो सकता है. रात 9 to 10, 9 p.m. to 10 p.m. या 10 to 11 guys. 9 p.m. to 10 p.m. and 10 to 11. 11, some people might be feeling sleepy, huh? All right, we will keep it 9 to 10. 9 to 10 अपन keep ये करेंगे. या हाँ दर्शन समजलं. अपन 9 to 10 घेऊ मित्रा. ओके, yes, 9 to 10 will be a comfortable for you. But let me plan. मला प्लॅन करू. तोपर्यंत आपण सॅटर्डे संडे 8 to 10 to 2 hours. लास्ट टाइप ऑफ नाउन, नाउनचा लास्ट टाइप आहे abstract noun. abstract noun. abstract, अमूर्त काय असू शकतं? थिंक, विचार करा. लुक ॲट द डेफिनेशन. कॉन्क्रीट और एब्स्ट्रैक्ट. कॉन्क्रीट में सेंसेस होता है. कॉन्क्रीट में क्या होता है? सेंसेस होता है. राइट. बुक को अपन सेंस कर सकते हैं. टेबल को भी अपन सेंस कर सकते हैं. कॉफी को भी अपन सेंस कर सकते हैं. कप को भी अपन सेंस कर सकते हैं. अगर मैं आप लोग को लव वर्ड का एग्जांपल दूं, LOVE, वी कैन नॉट सेंस इट. करेज, अरे इसमें बहुत करेज है, साहस है. दिखता है क्या तुमको? दिखता है करेज, दिखता है. मतलब करेज है करके ऐसा कुछ दिखता है. कोई एक्टिविटी करेगा तो ही पता चलता है ना. अरे हाँ, ये बहुत साहसी है, दारसी है. करेज. सो इफ यू लुक एट माय डेफिनेशन, बघा कंपेयर करा दोघांना. दोनों को कंपेयर करो. कॉन्क्रीट और ऍब्स्ट्रॅक्ट नाउन दोनों को कंपेयर करो. दोघांची तुलना करून समजेल तुम्हाला. खूप इझी पडेल, खूप सोपं पडेल दोघांमध्ये कंपॅरिझन केल्यानंतर. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन अँड कॉन्क्रीट नाउन मधला सिंपल डिफरन्स आहे. साधा फरक आहे त्यामध्ये. There is a very simple difference between abstract noun and concrete noun. Okay, definition of abstract noun. Abstract noun ची व्याख्या बघा. Any entity that cannot be perceived by the live senses of the human body. कोणती वस्तू, कोणती एंटिटी ह्युमन बॉडीच्या लाईव्ह सेन्सेसने समजली जाऊ शकत नाही, परसिव्ड केली जाऊ शकत नाही, राईट, इज कॉल्ड ॲज ॲब्स्ट्रॅक्ट. Love is strong emotion.
ऑलवेज रिमेंबर, एब्स्ट्रैक्ट, जो चीजें सेंस नहीं होती. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. एक गुड थॉट आहे, एक अच्छा सुविचार आहे. ऑनेस्टी, सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा दिसत नाही, आपल्या कामातून, ऍक्टिव्हिटीतून कळतो. अपने काम में से या किसी इससे समझ में आता है. दिखता है क्या हॉनेस्टी आंखों में? ये माउस है, ये माउस मेरे को दिख रहा है ना, ये माउस है मेरे हाथ में, ठीक है, ये मुझे दिख रहा है, बराबर. इसको अपन क्या बोलेंगे? कॉन्क्रीट नाउन बोलेंगे. क्या बोलेंगे इसको? कॉन्क्रीट. लैपटॉप मेरे को दिख रहा है, ठीक है, कॉन्क्रीट नाउन, बराबर. हॉनेस्टी दिखती है क्या? सेंस होती है तुमको हॉनेस्टी? नहीं होती है. तो हॉनेस्टी क्या हो गया? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. हॉनेस्टीला आपण काय बोलायचं? ऍबस्ट्रॅक्ट नाउन बोलायचं. लव, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, नॉट कॉन्क्रीट. ठोस नहीं है, राइट? समझ में आ रहा है? समझते सर्वांना गाइस? नेक्स्ट एग्जाम्पल, यू शुड नॉट मिसयूज द फ्रीडम यू आर गिवन. तुझे जो स्वतंत्र दिया गया है, तुझे उसको मिसयूज नहीं करना चाहिए. ओके, सो फ्रीडम, स्वातंत्र्य. Yes, freedom is also a abstract noun. Freedom, courage, honesty, love, they all are the example of abstract noun. ये सभी जो है abstract noun के examples हैं. Any questions so far, guys? अभी तक कोई सवाल है, कोई क्वेश्चन है, my dear friends? Yes, no, maybe. Recording will be shared very soon, guys. Those who have missed the session, recording will be shared. Don't worry. I'm planning to start my YouTube channel as well, wherein I can share my recording, where I can have more views, but understandable explanations. No questions so far? All things are clear, whatever I have taught today. आज जो चीजें मैंने पढ़ा है, जो चीज ज्या ज्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी क्लिअर आहेत. सो स्मॉल रिकैप एक 5 मिनट में गाइस. सब्जेक्ट हम लोग सीखे, कर्ता वर्ब हम लोग सीखे, अपन वर्ब शिकलो, ऑब्जेक्ट कर्म शिकलो, सब्जेक्ट ज्याने वाक्याची सुरुवात होते, जिसे सेंटेंस की शुरुआत होती है, वर्ब जो हमारे एक्शन को, कृति को दिखाता है, ऑब्जेक्ट जो सेंटेंस का मीनिंग पूरा करता है. राइट, राइट. वर्ब जो अपने क्रियाओं को, कृति को दिखाता है. इनजस्टिस, इनजस्टिस आई टेल यू दर्शन, इनजस्टिस, जस्टिस म्हणजे न्याय, इनजस्टिस म्हणजे अन्याय आहे. दर्शन चौधरी, समजलं का मित्रा तुला? थैंक यू. अजून कोणाला काय डाउट आहे? और किसको कुछ सवाल है गाइस? ठीक आहे, गुड टू नो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाउन शिकलो, आपण नाउनचे डिफरंट डिफरंट टाइप शिकलो. पार्ट ऑफ स्पीच, बेसिक ऑफ ग्रामर, ग्रामरचा बेस आहे वाक्य रचनेचा, आपण पार्ट ऑफ स्पीच शिकलो. ठीक आहे, त्याचे 9 टाइप शिकलो आपण. नाउन, प्रोनाउन, वर्ब, adverb, adjective, right? We learn about determiner, preposition, conjunction, interjection. हर एक सेशन को आपने को डीप में सीखना है. प्रत्येक सेशन आपल्याला डीप मध्ये शिकायचं आहे. आपण नाउन डीप मध्ये शिकलो आहोत, आपण नाउनचे वेगवेगळे प्रकार शिकलो. आय होप ह्याच्यानंतर नाउन बद्दल तुम्हाला कोणता क्वेश्चन नसला पाहिजे. प्रॉपर अंडरस्टँडिंग करा, प्रॅक्टिस करा. कीप डूइंग अ प्रॅक्टिस एट युअर होम गाइज. Every day you try your best to make a practice. Okay, look at my screen guys, the session which we have started today. जो सेशन आपण आज चालू केला, तुम्ही माझ्या स्क्रीन कडे बघू शकता. ठीक आहे, सेंटेन्सेस, सेंटेन्स फॉर्मेशन आपण शिकलो. ठीक आहे, 3 ways to form the sentence.
वाक्य बनवण्याच्या 3 पद्धती, 3 तरीके, 3 मार्ग. सब्जेक्ट, कर्ता, वर्ब, क्रियापद, ऑब्जेक्ट, फॉर्म. त्यानंतर आपण सब्जेक्टची डेफिनेशन शिकलो. त्यामध्ये नाउन्स येतात, प्रोनाउन्स येतात किंवा नाउन्स फ्रेजेस येतात, ते आपण शिकलेलो आहे. राईट. त्यानंतर आपण डिफरंट टाईपच्या नाउन वरती आपण जम्प केली गाईज. आफ्टर सब्जेक्ट. त्यानंतर आपण वर्ब शिकलो. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट शिकलो. वर्ब आपल्याला डीप मध्ये पुढे शिकायचा है. वर्ब अपने को डीप में आगे सीखना है. ऑब्जेक्ट व्हाट या हुम से सवाल पूछने के बाद अपने को ऑब्जेक्ट मिलता है. व्हाट ने किंवा हुम ने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं. प्लीज बी रिमेंबर, एव्हरीवन शुड कीप इन युअर माइंड, आय हॅव गिवन एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग अबाउट दॅट. त्यानंतर आपण पार्ट ऑफ स्पीच वर जम्प केलेला आहे गाईज. 9 टाइप्स मी आत्ताच जस्ट डिसाइड केले, आत्ताच तुम्हाला सांगितले. नाउन मध्ये बघा गाईज, प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे. राईट. त्यानंतर आपण सिंग्युलर नाउन शिकलो. त्यानंतर आपण प्लुरल नाउन शिकलो, काउंटेबल नाउन शिकलो, अनकाउंटेबल नाउन शिकलो, आपण कलेक्टिव्ह नाउन शिकलो, कॉन्क्रीट आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन शिकलो. सो that is the session of day which we have learned today. All right. I keep positive hopes. सर्वांनी आय होप स्क्रीनशॉट घेतले असतील. ज्याला ज्याला लिहायला जमलं त्यांनी लिहिलेलं असेल. आई होप सबने स्क्रीनशॉट लिया होगा. जिसको जिसको लिखने जमा उन्होंने लिखा होगा. कीप डूइंग द रिविजन, कीप डूइंग अ प्रैक्टिस. You have Monday to Friday for practice. प्रैक्टिस के लिए तुम्हारे पास मंडे टू फ्राइडे है. रिवीजन, ट्राई एंड क्रिएट मोर एग्जाम्पल. क्रिएटिविटी बहुत इंपॉर्टेंट होता है. क्रिएटिविटी खूप इंपॉर्टेंट असते. Sure. You're looking for the first page. Okay, okay, get the screenshot, guys. Get the screenshot. I'll move it step by step. मैं स्टेप बाय स्टेप मूव करता हूँ. ओके. Can I move on next page, guys? Next page और मूव करूँ? Okay. Once you're done, just let me know so I can move on the next page. Can I move on the next page? Sir, second page, please. Who's that? Ritesh. Ritesh. Done? Check down these 2 pages, guys. Sure, moving on the next one. Check down these 2. ये 2 ले लो. Okay. Moving on the next one. Take down this 2. अगले 2 ले लो अभी.
And the last one, guys. All right. Okay, try and share my lecture link with many people, guys. As I advised, as I mentioned on the group. Okay. So do some positive things for other as well. बाकी लोग की थोड़ा मदद करो, बाकी लोग को भी थोड़ा positive चीजें देने की कोशिश करो, so other people can bless you. Okay, there is no hard and soul charges on the online link, guys. Don't worry about that. Share link to more and more people. ज़्यादा से ज़्यादा लोग को share करो Saturday, Sunday. And I'll try and put the regular session as well for 1 hour. Don't worry. आपण रेगुलर सेशन पण एक तासाचा रोज ठेवण्याचा प्रयत्न करूया, कोशिश करेंगे. So I want more and more people join, make their careers, to make their clear doubts and everything. Okay, I'm going to end the session now. मैं आज का सेशन संपतो, मैं आज का सेशन एंड कर रहा हूँ. Thank you so much, guys. See you on Saturday, 8 p.m. Bye-bye. Bye-bye. We'll catch you on Saturday.